हॅलो एव्हरीवन, हाय सगळ्यांना. आज आपण फक्त थिअरी किंवा थेरपीबद्दल बोलणार नाही आहोत, तर प्रत्यक्षात जगलेले एक्सपिरियन्सेस ऐकणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत विद्या बॅनर्जी, ज्यांचा 18 वर्षांचा प्रवास हा खूप काही शिकून घेण्यासारखा आहे. विद्या, तुमचा आणि एरियन सोबतचा प्रवास तुम्ही इतक्या ऑनेस्टली शेअर करता, की आय नो बऱ्याच पेरेंट्सना खूप होप मिळते. अँड आय नो मेनी पेरेंट्स पर्सनली हू फॉलो यू अँड अडमायर युअर वर्क. आणि आपण काही महिन्यांपूर्वी असाच एक लाईव्ह इंस्टाग्रामवर केलेला, हम्म. इंग्लिशमध्ये. आणि लोकांना ते खूप खूप म्हणजे खूप आवडलेलं, बिकॉज त्यात आपण पर्सनल आणि प्रोफेशनल एक्सपिरियन्सेस आपापले शेअर केले होते. अँड आय थिंक दॅट गिव्स अ व्हेरी ब्युटिफुल पर्स्पेक्टिव्ह, बिकॉज वी आर Yeah. लुकिंग ॲट थिंग्स फ्रॉम बोथ दी अँगल्स. हम्म. सो आज आपण तशीच एक स्पेस क्रिएट करतोय मराठीत, वेअर वी आर जजमेंट फ्री, ब्लेम फ्री, फक्त समजून घेण्यासाठी. विद्या, सो thank you so much for agreeing to come here and welcome. So, थँक्यू थँक्यू. मला आपण सुरू बोलवण्याबद्दल थँक्यू. So, आपण आपली सुरुवात खूप हलकी ठेवूया. हो. अ, जी लोक तुम्हाला पहिल्यांदा बघणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःबद्दल आणि एरियन बद्दल थोडं सांगाल का? म्हणजे तुम्ही स्वतःला एक ऑटिझम मॉम आणि ऑटिझम ॲडव्होकेट म्हणून कसं बघता? तर जी लोक मला पहिल्यांदी पाहत आहेत आज, तर माझं नाव आहे विद्या बॅनर्जी आणि मी दोन मुलांची आई आहे. माझा मोठा मुलगा 24 वर्षाचा आहे आणि माझा छोटा मुलगा एरियन, तो 20 वर्षाचा. ऍक्च्युली ह्या वर्षी 21 वर्षाचा होणार, म्हणजे टाइम फ्लाईज तर ही इज ऑन द ऑटिझम स्पेक्ट्रम. सो माझा प्रवास ऑटिझमवर ऑलमोस्ट आता 18 वर्ष झाली मी ह्या प्रवासावर आहे. आणि मला एक ऑटिझम मॉम आणि एक ऑटिझम ॲडव्होकेट म्हणूनच नुसतं बघत नाही, कारण ही माझी भूमिका नाहीये, पण ही ही ऍक्च्युली माझा लिव्ड एक्सपिरियन्स आहे. हा माझा जगण्याचा अनुभव आहे फॉर द लास्ट 18 इयर्स. तर मी 2019 मध्ये मी ऑटिझम फॅमिली स्टोरी ह्याचं हा एक प्लॅटफॉर्म आय एस्टॅब्लिश्ड इट ॲज अ प्लॅटफॉर्म. आमची जर्नी टू शेअर, आमची जर्नी, आमचा प्रवास, माझे अनुभव, माझे एक्सपिरियन्सेस, माझ्या मुलाबरोबर आमचं डे टू डे, आमचं डेली लिव्हिंग, आम्ही कसं, मी माझ्या मुलाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवल्या, काय चॅलेंजेस आल्या, कसे आम्हाला विक्ट्रीज मिळाले, कसे चॅलेंजेस आले. आणि दॅट वॉज लाईक द बेसिक, हा प्लॅटफॉर्म चालू करण्याचा मागचा हा, म्हणजे दॅट वॉज द रिझन. दुसरं हे असं होतं की पर्सनली या प्रवासात राहून मला एक गोष्ट कळली होती की हा प्रवास खूप लोनली आहे. हा खूप एकटेपणाचा प्रवास आहे, खूप आयसोलेशन आहे ह्याच्यामध्ये, कारण दुसऱ्या लोकांना आपला प्रवास कळत नाही. बरोबर. आणि टू गेट एक्सेप्टन्स इन द सोसायटी इट इज रिअली रिअली हार्ड. म्हणून माझी ही एक, आय थिंक एक, तुम्ही प्रयत्न म्हणू शकता टू हेल्प अदर पेरेंट्स, दुसऱ्या पालकांना हे सांगायला की तुम्ही ह्या प्रवासात एकटे नाही आहात. दुसरं कोणी पण तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकटे नाही आहात त्याच्यामध्ये. आय थिंक ऍज अ पेरेंट, जर मी हा प्रवास आज चालू करत असती, लाईक आय नो आपल्या ह्याच्यामध्ये खूप असे नवीन पालक आहेत ज्यांना आत्ताच ऑटिझम डायग्नोसिस मिळालेला आहे त्यांच्या मुलांसाठी, किंवा दे आर ॲट व्हेरियस स्टेजेस. बरोबर. तर मला त्यांना हे सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाही आहात ह्याच्यामध्ये. आणि मला पर्सनली जर असं कोणी त्यावेळेला मिळालं असतं जेव्हा मी हा प्रवास स्वतः चालू केलेला 17-18 वर्षापूर्वी, आय थिंक एक खूप मनात एक आधार मिळाला असता, एक मानसिक आधार, जो या प्रवासात फार फार इम्पॉर्टंट आहे. कारण नाहीतर ऍज अ पेरेंट आपण ना हरवून जातो, आपल्याला समजत नाही की आपल्याला काय डिरेक्शन मध्ये पुढे जायचंय, आपल्याला कसं काम करायचंय आपल्या मुलाबरोबर, आपल्यावर आपल्याला कसं काम करायचंय. कारण मी जसं नेहमी म्हणते की ऑटिझम हा फक्त आपल्या मुलालाच नाही एफेक्ट करत, आपल्या पूर्ण फॅमिलीला तो अफेक्ट करतो, बरोबर. अफेक्ट्स द होल फॅमिली. त्यामुळे ऑटिझम मध्ये फक्त एकच गोष्ट नसते, किती गोष्टी असतात, आपल्याला त्याच्याबद्दल शिकावं लागतं, आपल्याला त्याच्याबद्दल समजावं लागतं.
आणि म्हणून मी ऑटिझम मॉम आणि ऑटिझम ऍडव्होकेट ही भूमिका अगदी सिरियसली हे करते, की दुसऱ्या लोकांना सांगायला की तुम्ही याच्यात एकटे नाही आहात आणि आपण सगळे ह्याच्यामध्ये बरोबर आहोत, आपण सगळे एकत्र आहोत ह्याच्यामध्ये. आणि आपण काय असं करू शकतो की आपण दुसऱ्यांना मदत करू शकते. माझ्या जर्नीमधून काय मी दुसऱ्यांना, माझे अनुभव, माझे एक्सपिरियन्सेस, माझे सक्सेसेस, माझे फेलियर्स, काय मी दुसऱ्यांना हे करू शकते, सांगू शकते, शिकवू शकते, की त्यांनाही त्याच्यात मदत मिळेल. म्हणून मी आय टेक दिस व्हेरी सिरियसली थ्रू ऑटिझम फॅमिली इट्स अ स्टोरी. ब्युटिफुल इनिशिएटिव्ह. आणि इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की जेव्हा आपण डायग्नोसिस बद्दल बोलतो, तेव्हा बऱ्याच फॅमिलीज फक्त एक लेबल किंवा एक रिपोर्ट पाहतात. आणि विद्या, तुम्ही ज्या पद्धतीने एरियन बद्दल बोलता, आय नो फॉर शुअर की हा प्रवास फक्त तुमच्यासाठी थेरपीज पर्यंत लिमिटेड नव्हता. आणि इट इज सो विजिबल, तो इमोशनल कनेक्शन, ती रिलेशनशिप, ऑल ऑफ इट. आणि ॲज प्रोफेशनल्स आम्ही बऱ्याचदा हे पालकांना सांगत असतो की अम, तुमच्या मुलाला तुम्ही एक लेबल मिळाल्यामुळे एक मोठा आयुष्यभराचा प्रोजेक्ट म्हणून बघू नका. शेवटी ते तुमचं मूल आहे. अ, आणि आय थिंक त्या रिलेशनशिपला जपायलाच पाहिजे. देर इज नो अदर गो. अँड इट्स ओके जेव्हा आपण मुलांना त्यांच्या पेसमध्ये, त्यांच्या स्पेसमध्ये ग्रो होऊ देतो. हल्ली द वर्ल्ड हॅज बिकम सो सो डायनॅमिक, सो फास्ट. आणि आपण सगळ्यांबरोबर कम्पीट करत असतो. सो आय नो वेन दॅट हॅपन्स वॉट स्पेस पेरेंट्स कम फ्रॉम. पण आय थिंक इट इज हाय टाइम आपण सगळे स्लो डाऊन होतोय अँड ऍक्च्युली सी की नक्की काय घडतंय आणि वेअर आर वी हेडिंग, हे कुठे चाललंय नक्की. बिकॉज इफ किड्स आर ॲट लॉस, वी आर ॲक्च्युली क्रिएटिंग द फ्युचर जनरेशन. खूप लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. सो द नेक्स्ट थिंग मुव्हिंग ऑन, विद्या, तुमचा कंटेंट बघताना मला नेहमी जाणवतं की यू आर व्हेरी ओपन विथ युअर स्ट्रगल्स. तुम्ही कधी तुमचे स्ट्रगल्स लपवत नाही. अँड ॲट द सेम टाइम तुम्ही केवळ त्या दुःखात अडकून देखील राहत नाही. सुरुवातीचा जो काळ होता, वेन एरियनला डायग्नोसिस मिळालं, जेव्हा सगळं तुमच्यासाठी पण ॲज अ पेरेंट सगळं नवीन होतं, कन्फ्युजिंग होतं, तुमच्यासाठी इमोशनली सगळ्यात अवघड टप्पे कोणते होते? ऍक्च्युली आकांक्षा, सर्वात अवघड आय थिंक माझा प्रवास हे इनिशियल डेज होते. फार फार अवघड होतं ते. एरियन 2005, ही वॉज बॉर्न इन 2005. 18 मंथ्स पर्यंत एरियनची डेव्हलपमेंट सगळी नीट होती. म्हणजे आम्हाला कधीच काही म्हणजे असं कधी वाटलं नाही की देर वेर एनी चॅलेंजेस हॅपनिंग. पण 18 मंथ्सला काय झालं आकांक्षा, वी सडनली स्टार्टेड सीइंग रिग्रेशन. आणि रिग्रेशन इज सो कॉमन. आय एम शुअर मेनी पेरेंट्स लिस्निंग टू या या दिस या कॅन रिलेट टू इट. 18 महिन्याला आम्हाला एरियनमध्ये रिग्रेशन दिसायला लागलं, की जे क्लासिक ऑटिझमचे सायन्स आहेत. जसं तो आमच्याकडे जर त्याला आम्ही बोलवलं तर तो बघत नव्हता. सडनली तो टोजवर चालायला लागला. अजूनपर्यंत तो टोजवर चालतो. ही इज लाईक ऑलमोस्ट 21 नाव आणि अजूनपर्यंत ही इज वॉकिंग ऑन हिज टोज. स्टिमिंग चालू झालं. बॅबलिंग करत होता. बॅबलिंग सडनली ही स्टॉप बॅबलिंग. तर काय झालं की हे सगळे, आणि ना त्याला एकट्याला राहायला आवडायचं. म्हणजे आमच्या बरोबर राहायला त्याला नाही आवडायचं, एकट्याला राहायला आवडायचं. हे सगळे क्लासिक सायन्स होते. पण ॲज अ मॉम त्यावेळेला आय वॉज नॉट अवेअर अबाउट ऑल दिस. मला म्हणजे काहीच कल्पना नव्हती. मला, माझ्या मिस्टरांना काहीच ह्याच्याबद्दल कल्पना नव्हती. आणि माझा दुसरा मुलगा होता मोठा. मी माझ्या मनामध्ये मी त्या दोघांना कम्पेअर करत होती. आणि मला असं वाटलं की मे बी एरियनची डेव्हलपमेंट थोडी स्लो आहे आणि इव्हेंच्युअली तो कॅचअप करेल. पण माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या अमेरिकेला त्यावेळेला, आता मी अमेरिकेला असते पण त्यावेळेला त्या अमेरिकेला होतो. आम्ही कॅनडाला राहत होतो. काय हा सगळा माझा जो प्रवास आहे, इनिशियल डेज आणि ऑलमोस्ट आय थिंक टिल एरियन वॉज 15. दिस इज फ्रॉम कॅनडा. नाव फॉर द लास्ट 5 years वी हॅव बीन इन अमेरिका. पण तेव्हा काय होतं आकांक्षा, आम्ही एकटं होतो. आम्हाला कुठलाही फॅमिली सपोर्ट नव्हता. जस्ट मी, बरोबर. माय हजबंड, माय 2 boys.
आणि त्यावेळेला माझ्या सासूबाई, शी इज अ स्पेशल एज्युकेशन टीचर. शी ऍक्च्युली टीचर्स चिल्ड्रन विथ ऑटिझम. 25 वर्षाचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. आणि त्या मला फोनवर नेहमी विचारायचे. अँड दे यूज टू विजिट अस. प्रत्येक समरला ते आम्हाला विजिट करायला यायचे. पण जेव्हा एरियन अराउंड 18 months to 2 years, that particular year, she had a surgery, knee replacement surgery. So that year they didn't come to visit us. ते आले नाही त्यावेळेला. पण त्या मला नेहमी फोनवर विचारायच्या, एरियन खेळतो का, तू त्याला बोलवलं की तो बघतो का, आणि हे सगळे प्रश्न त्या मला विचारायच्या. आणि आय यूज टू से की नाही, हे आम्ही बघतोय. त्यावेळेला त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एरियनला ऑटिझम असू शकतो. त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही ऑटिझम हा शब्द ऐकला. तर ऍज अ मदर, दॅट वॉज व्हेरी हार्ड फॉर मी, इवन फॉर माय हजबंड, की आमच्या मुलाला असं काही एक डायग्नोसिस असू शकतो. हे ऍज अ पेरेंट्स इट वॉज व्हेरी हार्ड. आणि दुसरं काय माहितीये का आकांक्षा, आम्ही जेव्हा पिडियाट्रिशियनकडे जायचो, त्यांनी कधीच आम्हाला काही क्वेश्चन्स रेज केले नाही, कधी काही रेड फ्लॅग रेज केला नाही. त्यामुळे टू हिअर दॅट फ्रॉम माय मदर इन लॉ, दॅट वॉज अ शॉक ॲट द सेम टाइम. आता बघ आकांक्षा, 17-18 years अगो देर वॉज नो सोशल मीडिया, नव्हती तेव्हा. तेव्हा एवढे पॉडकास्ट नव्हते, पुस्तकं नव्हती, तू इंटरनेटवर गेल्यावर तुला जसं आता ॲट द फिंगर टिप्सवर आपल्याला एवढं इन्फॉर्मेशन मिळतं की कधी कधी तो एक ओव्हरलोड होतं की काय बरोबर. बरोबर आहे, काय बरोबर नाहीये, वी डोंट नो. पण त्यावेळेला आकांक्षा माझ्यासाठी ते सगळं नव्हतं. आय डिडंट हॅव दॅट लक्झरी. तेव्हा मी गुगलवर जाऊन मी थोडं थोडं रिसर्च करायला लागली की ऑटिझम काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, कसं हे करायचं. आणि जसं जसे दिवस जाऊ लागले आणि मी वाचू लागली, तसं तसं मला माझ्या मनामध्ये हे कळायला लागलं की हे खरोखर एरियनला ऑटिझम आहे. मी आता हे अजून डिनाय करू शकत नाही. डिनायल मी करू शकत नाही, कारण एव्हरी डे द रिग्रेशन वॉज गेटिंग वर्स. आणि द मोर अँड मोर आय केप्ट रिडिंग, इट वॉज अ डेफिनेटली इन माय माइंड दॅट येस, ही हॅज अ डायग्नोसिस. आता काय ना आकांक्षा, कॅनडामध्ये असं नाही की तू गेलीस डॉक्टरकडे आणि तुला डायग्नोसिस मिळाला, तसं नाहीये तिकडे. तर काय झालं, आम्ही आमच्या पिडियाट्रिशियनकडे गेलो. आम्ही त्यांना सांगितलं की वी आर सस्पेक्टिंग दॅट एरियन माइट बी ऑन द ऑटिझम स्पेक्ट्रम. So he heard us patiently, he heard to our concerns, and then he referred us for an assessment. तेव्हा मला अजून लक्षात आहे आकांक्षा, वी वर टेकन टू अ रूम. दे वर 2 अर्ली इंटरव्हेन्शनिस्ट, अँड इट वॉज मी अँड माय हजबंड अँड एरियन तेव्हा एक्झॅक्टली 2 वर्षाचा होता, गिव्ह ऑर टेक 2 वर्षाचा. आणि त्यांनी आम्हाला एका साईडला बसायला सांगितलं, आणि दे वर आस्किंग हिम टू डू सिम्पल थिंग्स, म्हणजे जसा बॉल रोल करा किंवा एखादी ब्लॉक घेतला आणि त्या एका डब्यात घाला, सिम्पल सिम्पल थिंग्स. बट एरियनला एवढं रिग्रेशन आलेलं त्यावेळेला की एरियनला काहीच करता आलं नाही. आणि ॲज अ पेरेंट्स सिटिंग देअर अँड वॉचिंग, इट वॉज रिअली हार्ट ब्रेकिंग फॉर अस, फॉर मी अँड माय हजबंड, फॉर बोथ ऑफ अस. एनिवे ती असेसमेंट झाली, ती 30 to 45 मिनिट्सची ती असेसमेंट होती. आम्ही बाहेर आलो आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी प्रॉब्लेम तर नक्की आहे, but by law, they could not tell us anything because, even though they suspected it, but by law they could not say anything to us. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला वेट लिस्टवर घालतोय एका फॉर्मल डायग्नोसिससाठी, तर यू विल हॅव टू वेट फॉर दॅट. तर तो आकांक्षा, वी हॅड टू वेट फॉर 1 year. That was the most heartbreaking thing. Oh We my knew God. in our heart that our child was on the spectrum, पण टू गेट अ डायग्नोसिस वी हॅड टू वेट फॉर इयर. कारण जोपर्यंत डायग्नोसिस मिळत नाही आपल्याला, आपण काहीही म्हणजे करू शकत. सपोर्ट सर्व्हिसेस, आपण काहीही, यू कॅनॉट पुट दॅट इन प्लेस. अँड आय थिंक दॅट वॉज सच अ हार्ड टाइम, कारण एरियन वॉज रिग्रेसिंग डेली अँड द रिग्रेशन वॉज रिअली सिव्हिअर, व्हेरी व्हेरी सिव्हिअर रिग्रेशन. आणि माझ्या सासूबाई होत्या, पण दे वर नॉट इन कॅनडा. शी वॉज नॉट इन कॅनडा विथ अस की शी कुड गाईड अस. Yes, we used to speak to her daily. I used to speak to her and she used to tell me on the phone. पण एका 25 वर्षाचं एका प्रोफेशनलचा एक्सपिरियन्स वर्सेस मी, ज्याला काहीच ह्याच्याबद्दल माहित नाही, ह्याच्यात खूप खूप फरक आहे. फरक असतो. तेव्हा तर 3 वर्षापर्यंत आम्ही थांबलो. वी हॅड टू वेट, कारण आम्हाला काहीच दुसरं हे नव्हतं. फायनली ॲट 3 years of age, एरियन गॉट डायग्नोस्ड विथ ऑटिझम. And to be very honest, yes, it was heartbreaking. Yes, it was, really sad for us. But also at the same time, Akansha, it was a relief. कारण जे आम्ही सस्पेक्ट करत होतो, that really came true. So we were actually very prepared for it.
तर those were, I think, the hard days. I think, जर if I have to categorize really what was the hard period for me personally, that was the hard time. मग काय झालं आकांक्षा, एक वन ऑफ दॅट थेरपिस्ट, द वन हु वॉज इनिशियली देअर वेन वी वेंट फॉर द असेसमेंट, ती आमच्या घरी यायची महिन्यातून एकदा, just for an hour, trying to connect with Arian. And it was really hard. Karan Arian was not able to connect. Karan he was in severe regression. आणि त्यावेळेला मी तिला विचारलं की काय करू शकते मी असं की मी माझ्या मुलाला मदत करू शकते, व्हॉट कॅन आय डू. तर तिने मला सांगितलं की जर तू खरोखर तुझ्या मुलाला मदत करायची असेल तुला, तर तू कॉलेजला परत जा. तर मी कॉलेजला परत गेली. सो आय वॉज स्टील डुईंग अ जॉब, आय वॉज हॅव्हिंग माय फॅमिली, माय हजबंड, अँड प्लस अदर जॉब. हे सगळं करत करत मी कॉलेजला गेली. मी कॅनडाला सेनेका कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे, तिकडे मी गेली आणि ऑटिझम अँड ग्रॅज्युएशन प्रोग्राम, हा पूर्ण प्रोग्राम, मी 3 वर्षाचा प्रोग्राम कम्प्लीट केला. आणि ते करता करता मला म्हणजे आय थिंक दॅट वॉज लाईक अ गेम चेंजर फॉर अस, बेसिकली. तर त्या 3 वर्षाच्या प्रवासावरून माझा ऑटिझमचा जी जर्नी आहे टू हेल्प एरियन, दॅट स्टार्टेड. वेंट बॅक टू स्कूल अँड देन आय नेव्हर लुक बॅक आफ्टर दॅट. So that's how everything started. But I think that was the most challenging part. माझ्या जर्नी, माझ्या प्रवासाची, that was the most challenging part. त्याच्यानंतर things started getting better. I will not say it started getting easier, but I can definitely say that the things started getting better. आणि मग हळूहळू एरियन पण प्रगती करायला लागला. आय वॉज एबल टू स्टार्ट वर्किंग विथ हिम ॲट होम along with the other therapist. So it was basically like a team effort rather than just me being alone doing that. It was like basically all of us were working like a team Arian. म्हणजे मग आम्ही स्पीच थेरपी चालू केली, ऑक्युपेशनल थेरपी चालू केली, एबीएस चालू केलं. कारण आम्ही प्रायव्हेट एबीए पहिलं चालू केलं. कारण इन कॅनडा यू नीड अ फॉर्मल डायग्नोसिस टू गेट 40 hours ऑफ एबीए, विच इज अ वेट लिस्ट फॉर दॅट. सो वी डिडंट वॉन्ट टू वेट दॅट लॉंग. म्हणून मी आमची स्वतःची प्रायव्हेट थेरपी आम्ही स्वतः आमच्या घरी स्टार्ट केली. स्टार्ट केली. Of course, it was expensive, and more than expensive, Arian was not ready at that time to get that level of therapy. So आम्ही फक्त अर्ध्या तासांनी स्टार्ट केली, and then we slowly started increasing the time. असं करत करत आम्ही 7 वर्ष आम्ही स्वतः प्रायव्हेट थेरपी केली. आणि मग 7 yearsला एरियन गॉट पिक्ड अप for the government funded ABA. So it was like a long wait and a long journey, but I'm glad that we took the steps at the right time for Arian. That तसं matters सगळं हे so केलं. much. कारण like it came with a lot of understanding for you. म्हणजे बरंच काही तुम्हाला नवीन स्वतःबद्दलही कळलं, एरियन हम्म, बद्दलही कळलं. थिंग्स केम टू यू दी हार्ड वे. आणि इकडे कसं होतं ना की डायग्नोसिस मिळालं किंवा जरी रेड फ्लॅग जरी आला ना, तर सिन्स सगळं अवेलेबल आहे इथे खूप इझिली. सो हो. पेरेंट्स हॅव अन ऑप्शन टू स्टार्ट थिंग्स एसॅप. खूप लवकर हम्म, ते त्यांच्याकडे तो ऑप्शन असतो की आपण थेरपी सुरू करूया. बट ॲट द सेम टाइम इकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीने थेरपी घेतल्या जाते. दिस इज व्हॉट आय हॅव हर्ड फ्रॉम पेरेंट्स. आय हम्म, हॅव सीन, आय हॅव नोन पीपल. बऱ्याचदा काय होतं की बहुतेक नाही, आय एम शुअर ऑलमोस्ट ऑल पेरेंट्स हा विचार नक्की येतो सुरुवातीला की मी कुठे चुकले. आणि हे एक आई नक्कीच विचार करते की असं काय झालं नक्की, आपल्याकडून काही चुकलं की आपण हम्म, काळजी घेतली नाही, फ्युचरमध्ये काय होणार आहे. आणि एका फॅमिली म्हणण्यापेक्षा अ, एक आई वडील म्हणून ती एक ग्रीविंग फेज असते. हो. आणि आपल्या इंडियन फॅमिलीजमध्ये, भारतीय कुटुंबांमध्ये प्रॉब्लेम असा असतो की अशा फिलिंग्सना म्हणजे इमोशन्सना एक्सप्रेस करायलाच आपण जागा देत नाही. हम्म, लोक खूप सहजपणे, म्हणजे घरचेच खूप सहजपणे बोलून जातात की नाही आता तुम्हाला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तूच खचलीस तर कसं होणार, रडून काय होणार आहे, आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. आय मीन मुलाला हेल्प हवी आहे, सपोर्ट हवी आहे, अगदी बरोबर आहे. पण तसंच पेरेंट्सना सुद्धा हवी आहे. आई वडील म्हणून एका आईला तर नक्कीच जास्त हवी आहे. मला असं वाटतं की द होल जर्नी आपण जितक्या लवकर
ग्रीफ पासून ऍक्सेप्टन्स पर्यंत मूव्ह करतो. हा प्रवास डेफिनेटली खूप कठीण आहे. बट ती गॅप आपण जितक्या लवकर कमी करतो तितकं आय थिंक सगळ्यांनाच इट्स बेनिफिशियल, सगळ्यांनाच हेल्प होते आणि इट्स अ प्रोसेस. कारण जिथे आपण इमोशन्सना व्यक्त होण्यासाठी जागा देतो तिथे पेरेंट्स सुद्धा ॲट वन पॉइंट रेग्युलेटेड होतात आणि बिकॉज पेरेंट्स आर रेग्युलेटेड इट बिकम्स इझी मुलासाठी टू फील सेफ. हम्म, आणि हे मी पेरेंट्सना खूप सांगत असते की तुम्ही एका पॅनिक स्टेटमध्ये आहात, तुम्हाला प्रश्न आहेत, तुम्हाला अर्जन्सी आहे, तुम्हाला पटापट चेंजेस बघायचे आहेत, पण तुम्ही जे फील करताय ते सगळं ते मूल पिक करतंय आणि ते तुम्ही सप्रेस करताय. तर तुम्ही जरी बोलत नसाल तरी दॅट इज हाऊ द चाइल्ड इज पिकिंग अप. आणि तुम्हाला हवा तसा तो प्रोग्रेस बघायलाच मिळणार नाहीये. सो म्हणून मी देखील किती आता 12 वर्ष होत आहेत. मी SLP म्हणून प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आणि मला सुद्धा असे एक्सपिरियन्सेस आले जिथे मला हे वाटलं की नाही, SLP म्हणून काम करणं वेगळं झालं. पण ॲट दी एंड ऑफ द डे कोणताही पेरेंट जर का मला हे येऊन सांगतंय की क्लिनिकमध्ये किंवा थेरपी सेंटरमध्ये खूप चेंजेस येतात किंवा माझं मूल तुझ्याबरोबर खूप कम्फर्टेबल आहे पण आमच्याबरोबर कम्फर्टेबल नाहीये किंवा घरी हम्म. काहीच करत नाहीये, तर माझ्याप्रमाणे आय थिंक मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच नाही. आय थिंक दे स्टील अ प्रॉब्लेम आणि इट्स अ बिग प्रॉब्लेम. आय विल स्टील टेक इट ॲज अ फेल्युअर जर का द चाइल्ड इज कॉपरेटिव्ह थेरपीमध्ये आणि घरी जर का काही होत नाहीये. सो हू नीड्स मोर हेल्प. आणि मग हम्म. विथ दॅट आय डिसाइडेड की थेरपी आता आपण स्पीच थेरपिस्ट म्हणून आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि हम्म. लेट्स स्टार्ट वर्किंग विथ पेरेंट्स. आणि हे मोटिवेशन मला मग आलं अँड आफ्टर आय सॉ द पेरेंट्स क्लोजली की नक्की काय फॅमिलीजमध्ये घडतंय. That's how I decided ki let's move on with being with parents, not training them, not giving them ज्ञान, but really अंडरस्टँडिंग की प्रत्येक फॅमिलीमध्ये डायनामिक कसं आहे आणि आपल्याला बरं. कुठे कुठे त्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर. माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की आता आय डोंट नो हाऊ इट वॉज फॉर यू, पण आता इंडियन फॅमिलीजमध्ये किंवा इकडे भारतात आपण खूप प्रेमळ असतो पण ॲट द सेम टाइम आपल्या फॅमिलीजमध्ये खूप ओपिनियन्स असतात, कम्पॅरिझन्स असतात आणि हा खूप मोठा एक विचार असतो की लोक काय म्हणतील. हम्म. अ, अशा सिच्युएशन्स तुम्ही कशा नॅव्हिगेट केल्या आणि अम, तुम्ही पालकांना ह्याबद्दल काय सांगता? व्हॉट अ ग्रेट क्वेश्चन आकांक्षा. तर फॉर्च्युनेटली मी कॅनडाला राहत होती ज्या वेळेला आमचा डायग्नोसिस, आता अमेरिकेला. मला ना खरोखर हा एक्सपिरियन्स आला नाही. आम्ही पहिल्यापासून खूपच ओपन होतो एरियनच्या डायग्नोसिस बद्दल. विथ अवर फॅमिली ऑल्सो वी वर व्हेरी ओपन. ऑफकोर्स दे हॅड मेनी क्वेश्चन्स अँड त्यांना पण जरा तेव्हा हे येत होतं की का तू एवढं शेअर करतेस, का ओपनली तू एवढं हे करतेस ते. कारण त्यांना तेवढं अवेअरनेस नव्हता त्यावेळेला. तेव्हा बरोबर. मी हे केलं की जर आपण शेअर केलं नाही, आपण या जर्नीबद्दल जर शेअर केलं नाही दुसऱ्यांबरोबर, तर आपण कसा तो अवेअरनेस क्रिएट करणार. हे बरोबर. करता करता स्लोली दे केम ऑन बोर्ड अँड ऍक्च्युली नाव दे रिअली सपोर्ट मी. म्हणजे मी जे आता करते त्याच्यामध्ये. पण इन द बिगिनिंग मला थोडासा रेझिस्टन्स माझ्या स्वतःच्या फॅमिलीमधून पण आला. कारण दे वर नॉट व्हेरी ओपन टू की मी का हे सगळं एवढं ओपनली येऊन शेअर करते. सो आय हम्म. थिंक once I was able to, explain to them and make them understand की ह्याच्या मागचा रिझन काय आहे, दे फायनली केम ऑन बोर्ड. आता मला हे माहिती आहे की आय नो इंडियामध्ये सिच्युएशन इज डेफिनेटली डिफरंट. आय एम नॉट ओव्हर देअर, सो आय कॅन डेफिनेटली अंडरस्टँड फॉर पेरेंट्स जे आता इंडियामध्ये आहेत. इट इज रिअली डिफिकल्ट फॉर देम, कारण जजमेंट्स ही सगळीकडे आहे. लोक काय म्हणतील. मी एका पॉडकास्टवर गेलेली 2 वर्ष आधी गेस्ट म्हणून. आणि मला खरंच शॉक वाटला ऐकून की त्यांनी मला असं सांगितलं की इंडियामध्ये म्हणजे एवढी जजमेंट आहे पेरेंट्सना, ह्याच्याबद्दल एवढा स्टिग्मा आहे की काही काही पेरेंट्स तर आपल्या स्वतःच्या फॅमिली आणि फ्रेंड्स पासून, म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात राहणाऱ्या फॅमिली पासून ही गोष्ट लपवतात. म्हणजे हे ऐकून ना खरंच मला
पर्सनली फॉर मी दॅट वॉज शॉकिंग. आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही बाहेरच्या लोकांकडून लपवताय, आय कॅन स्टील अंडरस्टँड दॅट, बट तुम्ही तुमच्या घरी राहणाऱ्या आपल्या स्वतःचे आई वडील म्हणा, सासू सासरे म्हणा, त्यांच्यापासून तुम्ही हा डायग्नोसिस आपल्या मुलाचा लपवताय. खरंच हे ऐकून ना मला फार मोठा म्हणजे शॉक बसला. तर मी त्या पेरेंट्सना एवढंच सांगायला हे करते की तुमच्या मुलाच्या डायग्नोसिसला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या, तुमच्या मुलाच्या नीड्सला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. ह्याला इम्पॉर्टन्स देऊ नका की हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, कोण काय म्हणेल. कारण जेव्हा करायची वेळ येईल ना, कोणीही आपल्याला मदत करायला येणार नाही. बरोबर. तुमच्या मुलाला तुम्हीच मदत करणार. मग ती आई असू किंवा वडील, तुम्हीच तुमच्या मुलाला मदत करणार आहात. त्यामुळे लोक काय म्हणतील, जेवढं हे कठीण आहे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे की त्याचा विचार करू नका. हळूहळू दे विल कम ऑन बोर्ड, दे विल कम अराउंड हळूहळू. पण तुम्ही जर त्याच्याबद्दल ओपनली येऊन बोलला नाही, तुम्ही जर तुमचे काय स्ट्रगल्स आहेत, तुमच्या मुलाचा काय डायग्नोसिस आहे, त्याचे काय स्ट्रगल्स आहेत, ह्याचं तुम्ही दुसऱ्यांना जर तुम्ही अवेअर नाही करून दिलं, तर देन हाऊ डू यू एक्सपेक्ट देम टू अंडरस्टँड, हाऊ डू यू एक्सपेक्ट की तो अवेअरनेस क्रिएट होईल. तर बरोबर. इन्स्टेड ऑफ हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, त्याच्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या मुलाच्या डिफिकल्टीज बद्दल, तुमच्या मुलांच्या जर्नी बद्दल तुम्ही ओपनली बोलाल, तुम्ही अवेअरनेस क्रिएट कराल आजूबाजूला, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये, देन देर इज अ चान्स दॅट स्लोली यू विल सी की दोज पीपल विल स्टार्ट कमिंग ऑन बोर्ड. इट्स गोइंग टू टेक टाइम. असं नाही की तुम्ही आज जाऊन बोललात 10 लोकांशी आणि उद्या ते सगळे म्हणतील हो हो हे बरोबर आहे. नाही, असं होणार नाहीये. इट्स गोइंग टू टेक टाइम. पण विथ टाइम, parents are in the best position to create awareness. They are in the best position. Therapist awareness करू शकतं, पण the parents who are living this every day, they are in the best position. दुसरं महत्वाचं आकांक्षा मी सांगू इच्छिते लोकांना, ऑटिझम हा आजार नाहीये. ऑटिझम हा इट्स अ पार्ट. ऑटिझम हा माझ्या मुलाचा एक पार्ट आहे. एरियनचा ऑटिझम एक पार्ट आहे, तो ऑटिझम नाहीये. दॅट डझंट मीन की तो पूर्ण ऑटिझम आहे. नाही, दॅट्स अ पार्ट ऑफ हिम, दॅट इज अ पार्ट ऑफ युअर चाइल्ड. तर हे पहिलं पालकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. कारण मी केवढं बघते, आणि आय एम शुअर तूही बघितलं असेल, इंस्टाग्रामवर म्हण, फेसबुकवर एवढं मिसइन्फॉर्मेशन आहे की ऑटिझमचं काय इलाज आहे. हा काही रोग नाहीये की तुम्ही डॉक्टरकडे गेलात, त्यांनी तुम्हाला औषध दिलं आणि तुमचं मूल बरं होईल. नाही, हा रोग नाहीये. हा लाईफ लॉंग, ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. मी असं आपण काहीही केलेलं नाहीये की ज्याच्यामुळे आपल्या मुलाला ऑटिझम झालाय. रिसर्च चालू आहे, अजून कोणालाच खरं माहित नाहीये की ऑटिझमचं काय रिअल कॉज आहे. सो बरोबर. देर इज ऑन गोइंग रिसर्च. पण इकडे जा तिकडे जा, ऑटिझमचं काय क्युअर आहे. कारण काय होतं ना आकांक्षा, चिकार लोक आहेत जी या पेरेंट्सचा ऍडव्हान्टेज घ्यायला, या वल्नरेबल पेरेंट्सची ऍडव्हान्टेज घ्यायला बसलेले आहेत तिकडे. ते तुम्हाला सांगतील, हे ही थेरपी करा, तुमचं मूल बरं होईल, हा प्रोटोकॉल घ्या, तुमचं मूल बरं होईल. हे काहीही होणार नाहीये. ते फक्त तुमच्याकडून पैसे खेचण्याचा प्रयत्न करतायत. तर बरोबर. प्लीज या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही आपल्या मुलाला एक्सेप्ट करा आणि त्यांच्याबरोबर काम करा, आणि तेच तुम्ही खरोखर आपल्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही मदत कराल. वेन यू विल सी देम कमिंग अ लॉंग वे. कारण जर तुम्ही ऍज अ पेरेंट, यू आर अ इन्व्हॉल्ड पेरेंट, त्यांच्या थेरपीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. असं नाही की मी स्वतः करायची. मी जेव्हा एरियनला वेगळ्या वेगळ्या थेरपीजला घेऊन जायची, मी थेरपिस्टना प्रश्न विचारायची. मी थेरपीमध्ये बसून मी बघायची ते कसं काम करतायत एरियन बरोबर, काय करतायत, मी काय करू शकते घरी. कारण बघ, थेरपीज फार महाग आहेत. इंडिया म्हण, अमेरिका म्हण, कॅनडा म्हण, थेरपीज खूप महाग आहेत. बरोबर. तर $150, मी $150 द्यायची आकांक्षा. मी 15-16 वर्षाची हे करते. मला इंडियामध्ये माहित नाही, पण आय एम शुअर दे आर एक्सपेन्सिव्ह. या. तर तुम्ही काय हे करा, तुम्ही स्पीच थेरपी मधून तुम्ही 1-2 गोल्स घ्या, त्या स्पीच थेरपिस्ट मधून. ऑक्युपेशनल थेरपीकडून तुम्ही 1-2 गोल्स घ्या. जर ABA करत असेल तर त्यांच्याकडून 1-2 गोल्स घ्या, आणि मग तुम्ही ते गोल्स तुमच्या मुलांबरोबर रोज त्याच्यावर काम करा. जरी तुम्ही अर्धा तास रोज, अर्धा तास, पूर्ण दिवस नाही, अर्धा तास जर तुम्ही त्या गोल्सवर काम केलं आपल्या मुलांबरोबर, मी एवढी गॅरंटी देऊ शकते की युअर चाइल्ड कॅन मेक प्रोग्रेस. अँड दिस इज विथ माय पर्सनल एक्सपिरियन्स विथ एरियन.
एरियनला एवढं रिग्रेशन होतं. एरियन वॉज ॲट सच अ सिव्हिअर स्टेज, बट टुडे ही हॅज कम अ लॉंग लॉंग वे. अँड आय एम ग्रेटफुल. मला खूप चांगले थेरपिस्ट मिळाले. आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू देम. पण त्याच्याबरोबर मी घरी चिक्कार तासाचं काम घातलं काम केलं. त्याच्यामध्ये. मी सगळं त्यांच्यावर ठेवलं नाही. मी बघते इकडे पेरेंट्स सांगतात स्पीच थेरपीला जातोय पण काही बोलत नाहीये, ऑक्युपेशनल थेरपीला जातोय काही प्रोग्रेस दिसत नाहीये. असं होत नाही. ते ते फक्त त्या, कारण 1 तासाच्या थेरपीमध्ये आकांक्षा आपल्या मुलांना खरोखर 15 किंवा 20 मिनिटाचीच थेरपी घेता येते. कारण ऍक्च्युली तेवढा बरोबर आहे. फोकस नाहीये त्यांचा. बरोबर आहे. एरियनचा तेवढा फोकस नव्हता की तो पूर्ण 1 तास बसून तो शिकेल ती स्पीच थेरपिस्ट काय सांगते, ती ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय सांगते. तर त्याच्यामुळे जे 15-20 मिनिटं ते हे करताय ते तुम्ही घ्या. आणि तुमची मुलं, यू आर अन एक्सपर्ट. यू आर अन एक्सपर्ट. नॉट द थेरपिस्ट, नॉट द टीचर, बरोबर. नॉट प्रोफेशनल. ॲज अ पेरेंट यू आर अन एक्सपर्ट. यू नो देअर स्ट्रेंथ्स, यू नो देअर चॅलेंजेस, यू नो देअर डिफिकल्टीज. तुम्ही एक्सपर्ट आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांबरोबर काम करा. एवढी गॅरंटी मी देऊ शकते की द चाइल्ड विल कम अ लॉंग वे. आता प्रत्येक मूल विल विल मेक प्रोग्रेस ऑन देअर ओन टाइमलाईन, जशी त्यांचे बरोबर. सपोर्ट नीड बरोबर. त्याच्याप्रमाणे. एवढं मी सांगू शकते विश्वासाने की द चाइल्ड विल मेक प्रोग्रेस. एवढं मी माझ्या स्वतःच्या लिव्ड एक्सपिरियन्सने एवढं तुम्हाला सांगू शकते ॲज पेरेंट्स. आणि आणि दिस व्हॉट आय ऑल. मॅटर्स अ लॉट. कारण अ, इ- तुम्ही तो इनिशिएटिव्ह घेतला की नाही बा मला हे शिकून घ्यायचंय, मला कळलं पाहिजे की नक्की मला काय करायचंय. आता आम्ही फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा बँगलोरमध्ये होते तिकडे वेटिंग एरियामध्ये पेरेंट्स अक्षरशः त्यांचे मीटिंग्स अटेंड करायचे वाईल द चाइल्ड वुड बी इन थेरपी. फक्त 5 मिनिटाची अपडेट देणं की हा आज मुलाने काय काय केलं, हे गोल्स आहे, ह्याच्यावर काम करा. पण ते शक्य नाहीये. इट इज वन थिंग की आपण सांगतोय की ह्या गोल्सवर काम करा, पण कसं काम करा, कशा पद्धतीने काम करा. आता गोल सेम असू शकतो पण ती पद्धत वेगळी असू शकते, माझी वेगळी असू शकते. एखादा ओरडाआरडा करून पण प्रयत्न करू शकतो. करेक्ट. तर पेरेंट्सना हे हवं असतं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही कितीही चार्ज करा, पण त्या पैशाचा हिशोब सुद्धा ते मागणार. ॲट दी सेम टाइम दे डोंट वॉन्ट टू बी इन्व्हॉल्ड. तर हे चुकीचं आहे. दिस कॅन हो. नॉट हॅपन. सो मला डेफिनेटली. असं खूप वाटतं की प्रायोरिटाईज करा तुम्ही सगळं. फक्त अवेलेबल करून तुमचं काम ॲज अ पेरेंट तेवढा पुरतं नाही आहे ना. तुम्ही सगळं करताय पण ते कशासाठी करताय, ते कोणासाठी करताय. थेरपी तुम्हाला द्यायची पण त्या थेरपीच्या प्रोसेसमध्ये तुम्ही किती इन्वॉल्ड आहात. आम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही वेळ कसा काढू शकता मला. आणि हे मी हे नाही म्हणत आहे की बोलणं खूप सोपं आहे, हे खूप कठीण आहे. अँड पेरेंट्सना खूप टफ डिसिजन्स घ्यायला लागतात. स्पेशली आयांना दे हॅव टू गो ॲट द बॅकफूट. बऱ्याच आयांना जॉब सोडायला लागतात किंवा कोणी पार्ट टाइम करतंय, दे वर्क अराउंड. बट हा वेळ आपण जर का एकदा घालवला मुलांबरोबर ती वेळ परत येणार नाही. नाही आणि नाही. थिंग्स ओनली गेट वर्स. आणि इथे ऑल्सो दॅट आय वॉन्ट टू शेअर इज बऱ्याचदा आई वडील समजून घेतात की आपल्याला काय करायचंय, पण जस्ट बिकॉज राहिलेल्या कुटुंबाची ती रिजिड माइंडसेट बिलीफ असते. स्पेशली आता ज्या घरांमध्ये आजी आजोबा असतात हो. खूप सहजपणे. आणि बरेच आजी आजोबा तर मला पर्सनली जेव्हा यायचे आई वडील नसताना की हे काय आम्ही बघितलं काय आमच्या वेळेस असं काही नव्हतं. तुम्ही सगळ्यांनी जास्त स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे, जास्त लाड करू नका, खूप हा डोक्यावर हा. बसून ठेवलंय, काही होत नाही, हे सगळं काही नसतं. सो हा रिजिड माइंडसेट चेंज न झाल्यामुळे आपण बाकी काही एक्सपेक्ट करूच नाही शकत. कारण ह्या सगळ्यामध्ये द चाइल्ड इज इन टू अँड फ्रो डायलॉग विथ द एन्व्हायरमेंट ॲट होम. तो सगळं ग्रास्प करतोय. हो हो. मग आपण कितीही थेरपीमध्ये जीव तोडून तोडून प्रयत्न केला तरीही अशक्य आहे प्रोग्रेस होणं. कारण इथे मेजर माइंडसेट चेंज फॅमिलीचा व्हायला हवा, इन्क्लुडिंग केअर गिवर्स, आजी आजोबा, आई वडील सगळे. आणि मला असं वाटतं की आता जे कोणी हा व्हिडिओ बघेल पुढे, अ, हा विचार नक्की करा तुम्ही स्वतःला. ऑनेस्टली आस्क युअर सेल्फ की मी माझ्या मुलाला खरंच समजून घेतोय का, की मी फक्त सल्ले देत फिरतोय किंवा फक्त इन्स्ट्रक्शन्स देतोय, हे कर ते कर, हे चुकीचं हे बरोबर. इट्स वे बियॉन्ड दॅट.
आणि बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. लाईक फॉर एक्झाम्पल, आय एम शुअर यू ऑल्सो एक्सपिरियन्स्ड विथ रिगार्ड्स टू चेंजेस इन द रुटीन, किंवा बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टी जसे सेन्सरी इश्यूज असतील, फीडिंग विथ रिगार्ड्स टू फूड, हम्म, हम्म. प्रेफरन्सेस खूप स्ट्रॉंग असतात पोरांचे, किंवा अनएक्सपेक्टेड चेंजेस होणं रुटीनमध्ये, अचानक बाहेर जाणं किंवा अशा ठिकाणी जाणं जिथे मूल एक्सपेक्टच करत करत नव्हतं की आपण इथे कुठे जाणार आहोत. स्टिमिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच मुलांमध्ये, ऑलमोस्ट सगळ्या मुलांमध्ये असतात हु हॅव ऑटिझम, और इवन अदरवाईज ऑल्सो. आय थिंक वी ऑल लाईक प्रेफरन्सेस अँड प्रेडिक्टेबिलिटी अ लॉट. तुमच्यासाठी आय वॉन्ट टू आस्क की तुमच्यासाठी आणि एरियनसाठी अशा कोणत्या सर्वात चॅलेंजिंग गोष्टी होत्या विथ रिगार्ड्स टू दिस लिटल थिंग्स इन द डेली रुटीन, आणि हळूहळू तुम्ही जसे चेंजेस क्रिएट केले तुमच्या रुटीन्समध्ये, डेली लाईफमध्ये, तुम्ही कसे मायक्रो चेंजेस नोटीस करायला सुरुवात केली? आय एम नॉट टॉकिंग अबाउट समथिंग ड्रास्टिक, हम्म, हम्म. पण साध्या साध्या गोष्टी की एरियन थोडा शांत झालाय किंवा तो जास्त रिसेप्टिव्ह झालाय, ऐकून घेतो, समजून घेतो, अशा कोणते चेंजेस तुम्ही केले आणि यू गॉट टू सी दॅट मूव्ह? एरियनला खूप खूप चेंज म्हणजे खूप चॅलेंजेस आले, चिक्कार चॅलेंजेस आले आमच्या जर्नीमध्ये. एरियनला सर्वात पहिलं म्हणजे एरियनला स्लीप प्रॉब्लेम्स, चिक्कार स्लीप प्रॉब्लेम्स होते. म्हणजे एवढे होते की एव्हरी अदर डे तो झोपायचा रात्री वेळेवर, पण रात्री 12 ते 1 मध्ये तो उठायचा आणि मग 4-5 वाजेपर्यंत तो बसून राहायचा. बापरे. आणि तो झोपणार नाही म्हणजे आम्ही पण झोपणार नाही, म्हणजे आम्ही सगळेच जागे असायचो. आणि म्हणजे बरोबर. एवढं एका वेळेला एवढं ते वाईट झालेलं की आम्हाला सगळ्यांना लिटरली डार्क सर्कल्स आलेले हे करत. आता आय वॉन्ट टू ऑल्सो से की एरियनला दुसरा डायग्नोसिस मिळाला. ज्या लोकांना माहित नाहीये, एरियनला 7 वर्षाला एपिलेप्सी डायग्नोसिस झालं. इवन दो आम्हाला 7 वर्षाला ते डायग्नोसिस मिळालं, आणि द डायग्नोसिस जी त्याला मिळालेली, दॅट वॉज अ रेअर फॉर्म ऑफ स्लीपिंग सीजर्स. पण आता हे किती आधी हे चालू झालेलं हे आम्हाला ते माहित माहित नाहीये. नाही. वेदर वेन ही वॉज वेकिंग अप एव्हरी डे, रात्री तो जे रोज उठत होता ते सीजर्स मुळे उठत होता की नाही हे काही आम्हाला म्हणजे कधीच कळणार नाही, कारण दॅट टाइम हॅज ऑलरेडी पास्ट. पण बरोबर. फॉर्च्युनेटली 7 वर्षाला काय झालं आकांक्षा की एरियन 18 महिन्याचा होता, ते बोलायला लागलेला काही काही साऊंड्स, आणि त्यांनी ही जस्ट स्टॉप, तेव्हा त्याला पहिल्यांदा ऑटिझम डायग्नोसिस झाला. आणि मग आय थिंक अराउंड 4 किंवा 5 वर्षाला ना एरियननी सिंगल वर्ड्स म्हणजे म्हणायला लागला, तो सिंगल वर्ड्स, रोज नवीन नवीन वर्ड्स, म्हणजे सेंटेन्सेस नाही पण सिंगल वर्ड्स. आणि माझी ना, मी एका फ्रीजवर एक लिस्ट ठेवलेली, रनिंग लिस्ट, काही वर्ड नवीन हे केलं की मी जाऊन ते नोट डाऊन करायची. आणि हे करता करता ही हॅड अराउंड 50 to 75 सिंगल वर्ड्स, आय थिंक, विच वॉज रिअली गुड. आणि इट वॉज रिअली नाईस की फायनली मी त्याचा आवाज ऐकला, कारण आम्ही कधीपासून वाट बघत होतो त्याचा आवाज ऐकायला. आधी आम्ही पेक्सनी त्याला, जसं लाईक एव्हरीबडी एल्स, आम्ही पण पेक्सनी स्टार्ट केलेलं एरियनला कम्युनिकेशन शिकवायला, टू रिक्वेस्ट आणि हे करून. तर तेव्हा जेव्हा तो स्पीच थेरपिस्ट आमच्या घरी आला आणि त्याला कळलं की एरियननी सेकंड टाइम स्पीच, म्हणजे ही लॉस्ट हिज स्पीच, दॅट ही सेड वॉज व्हेरी कन्सर्निंग. आणि आम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे जायला सांगितलं, तर आम्ही न्यूरोलॉजिस्टकडे गेलो. आता बघ, कॅनडा म्हण, अमेरिका म्हण, इकडे सगळं वेटलिस्टवर चालतं. हे इंडियासारखं नाहीये की तुम्ही जा आणि तुम्हाला राईट अवे तुला बरोबर. अपॉइंटमेंट, तसं नाहीये. तर आम्हाला थोडे महिने थांबायला लागलं. न्यूरोलॉजिस्टने एरियनला सिक किड्स हॉस्पिटल, इट्स अ व्हेरी फेमस हॉस्पिटल इन टोरॉन्टो, तिकडे पाठवलं. EEG केला, आणि 7 वर्षाला एरियनला सेकंड डायग्नोसिस मिळाला, विच वॉज सीजर्स. सो दॅट वॉज द मोस्ट हार्डेस्ट पार्ट. कारण काय झालं, एरियन बोलत होता सिंगल वर्ड्स, पण जेव्हा त्याला सीजर्सचा डायग्नोसिस झाला, एरियननी बोलणं बंद केलं. आणि मग एरियन त्याच्यानंतर कधीच बोलला नाही. म्हणजे तो आता किती, तेव्हा 7 इयर्सचा होता, आता तो 21 वर्षाचा व्हायला आलाय, आणि तो कधीच बोलला नाही त्याच्यानंतर. आणि मग काय झालं की 7 वर्षाला आम्हाला AAC वर पण इंट्रोडक्शन झालं आमचं, AAC वर. तर त्यावेळेला दॅट वॉज लाईक अ गेम चेंजर फॉर अस. कारण पेक्स वॉज गुड ॲट दॅट टाइम, वी ओनली न्यू अबाउट पेक्स. तर तेव्हा, बट यु नो वॉट, इट वॉज मोर लिमिटेड टू रिक्वेस्टिंग.
but we don't communicate only for the purpose of requesting. Communicationचे चिकार functions आहेत. आणि again, communication is multimodal, like you mentioned. Speech is not the only way we communicate. We communicate through so many other modalities. तर सर्वात पहिला चेंज आला जेव्हा त्याला 7 वर्षाला सीजर्स डायग्नोसिस झालं. त्याच्यानंतर त्याला मेडिकेशन तो सीजर्सचं मेडिकेशन घ्यायला लागला. आणि मग हळूहळू त्याच्या स्लीपमध्ये स्टार्टेड प्रोग्रेसिंग. तो हळूहळू झोपायला लागला. सो आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट टाइम की आमच्या पूर्ण फॅमिलीला जी स्लीपचे ते इश्यूज एवढ्या वर्षापासून चाललेले, दॅट स्लोली स्टार्टेड नॉर्मलायझिंग. म्हणजे असं नाही की लगेच ते सगळं नीट झालं, पण स्लोली वी सॉ दॅट तो जास्ती दिवस झोपायला लागला. म्हणजे त्याचं उठणं असं मध्यरात्री उठणं कमी व्हायला लागलं हळूहळू का होईना. दॅट वॉज अ बिग चेंज. ते पहिल्यांदी आम्ही पाहिलं. दुसऱ्यांदी काय झालं की जेव्हा एरियन किंडरगार्डन, कॅनडाला किंडरगार्डन 4 वर्षाला स्टार्ट करतात, तर एरियननी जेव्हा किंडरगार्डन स्टार्ट केलं तेव्हा मला एएसी बद्दल कल्पना होती, पण आय डिडंट एक्झॅक्टली नो काय आहे ते. तर तेव्हा त्याची जी स्पीच थेरपिस्ट होती शाळेतली ती मला म्हणाली की कारण पेरेंट्स कॅन इनिशिएट अ रेफरल, म्हणजे यू डोंट हॅव टू गो थ्रू अ स्पीच थेरपिस्ट. मला पाहिजे असतं तर मी पण रेफरल घालू शकली असती, पण त्यावेळेला ऑफकोर्स आय डिडंट नो एनिथिंग अबाउट इट. तर तिने मला काय सांगितलं की तुला एएसीच्या वेटलिस्ट, अगेन वेटलिस्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेटलिस्ट, तुला एरियनवर वेटलिस्टला घालायचंय का. आणि तेव्हा मी तिला हो सांगितलं. पण एरियनची जी क्लास टीचर होती, मला माहित नाही का ती त्या फेवरमध्ये नव्हती की मी एरियनला त्या वेटलिस्टवर घालावं. त्यामुळे मला खूप ऍडव्होकेट करायला लागलं त्याच्यासाठी. मी तिला एवढंच सांगितलं की जर एरियन बोलला आणि दॅट्स व्हॉट आय वॉन्ट, मी एका मिनिटात नाही म्हणू शकते आणि आय कॅन ऑलवेज से नो इन अ मिनिट. पण जर माझा मुलगा बोलला नाही तर त्याला कम्युनिकेशनसाठी काय पर्याय आहे, मग काय करायचं. तर मी म्हणजे खूप बॅक अँड फोर्थ केला मी आकांक्षा. म्हणजे चिक्कार मला खरंच खूप हे ऍडव्होकेट करून शेवटी मी काही त्याचं नाव काढलं नाही. मी ते नाव त्या वेटलिस्टवर घातलं आणि आय एम सो ग्लॅड की मी ते नाव त्या वेटलिस्टवर घातलं. मग 4 वर्षाला घातलेलं नाव 7 वर्षाला फायनली 3 वर्षांनी ही गॉट पिक्ड अप फॉर दॅट एएसी डिव्हाइस. म्हणजे 3 वर्ष लागली आम्हाला तो फायनली तो एएसी डिव्हाइस हातात मिळाला. आणि आय एम सो ग्लॅड. कारण ऑफकोर्स इन अ वे आय वॉज सॅड की माझा मुलगा कधीच बोलणार नाही. कारण जेव्हा ती डायग्नोसिस झाली आम्हाला न्यूरोलॉजिस्टने सांगितलेलं चान्सेस आहे की तो परत कधीच बोलणार नाही किंवा चान्सेस आहे त्याला काही वर्ड्स परत मिळतील, पण आजपर्यंत तरी कुठलेही वर्ड्स परत आले नाही. बट दॅट्स ओके, दॅट इज द रियालिटी, वी हॅव टू फेस इट. पण माझा मुलगा आज कम्युनिकेट करतोय अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज एएसी बरोबर आज एरियन इज कम्युनिकेटिंग विथ अस. ही हॅज कम अ लॉंग वे. मी खूप काही शिकली ऍज अ एएसी. मी मॉडेलिंग शिकली, एएसी कसं प्रोग्राम करायचं, त्याच्यात चेंजेस कसे करायचे, ते सगळं मी शिकली. कारण कॅनडामध्ये कसं आहे ना, दे इज अ प्रोग्राम, दे गेट यू इन टू द प्रोग्राम. ते तुम्हाला पहिले दे ट्रायल आउट अ फ्यू एएसी डिव्हाइसेस टू सी विच वन इज द बेस्ट वन फॉर युअर चाइल्ड, बिकॉज नॉट एव्हरीथिंग इज गुड फॉर एव्हरी चाइल्ड. तर बरोबर. सगळं हे करून त्यांनी आम्हाला सांगितलं प्रोलोको टू गो वॉज द बेस्ट फॉर एरियन ऍट दॅट टाइम वेन ही वॉज 7. तर प्रोलोको टू गोनी आम्ही स्टार्ट केलं. मला ट्रेनिंग मिळालं ऍज अ पेरेंट. आणि सगळं करत करत वेन द थेरपिस्ट वॉज कॉन्फिडंट इनफ दॅट नाव आय वॉज एबल टू टेक ओव्हर, त्यांनी आम्हाला डिस्चार्ज केलं. सो बिकॉज देर इज अ सच अ लॉंग वेट लिस्ट, दे हॅव टू डिस्चार्ज यू, म्हणजे दुसऱ्या मुलांना पण चान्स मिळेल हे करत. तर सगळं नीट चाललेलं, एव्हरीथिंग वॉज गोइंग गुड. पण आर यू फेमिलियर विथ प्रलोको? आय एम शुअर या यू या मस्ट बी फेमिलियर विथ प्रलोको. पण जसे जसे प्रलोकोचे जे अपडेट्स यायला लागले, then it started getting challenging. Karan, for me, it really started getting challenging. Karan, without a guidance from a proper speech therapist, I was not able to keep up with those vocab changes, जे पण ते येत होते त्यांनी. मग आम्ही काय केलं, मी 2021 मध्ये, जस्ट बिफोर कोविड हिट, ऍक्च्युली 2020 मध्ये मी डिव्हाइस परत मी वेटलिस्टवर गेली. आय अगेन सेल्फ इनिशिएटेड रेफरल. आणि ह्या वेळेला वी स्टार्टेड विथ टच चॅट वर्ड पॉवर. सो नाव एरियन ओके. कम्युनिकेट्स विथ टच चॅट वर्ड पॉवर अँड इट्स अ ग्रेट ऍप आणि ही हॅज कम अ लॉंग वे विथ इट. सो तर मी एएसी वरून seeing Arian being able to communicate with us for the first time, being able to tell us how he is feeling, to tell us, different things, not just, I want cookies, I want chips. I think that was such a big change,
that was like a eye opener for us ki nahi, my son is able to communicate with us through this device in different बरोबर. ways, not just asking us for things. There's so much more he can tell us. So that was the other change we saw. And of course, Arian was a picky eater. He still is. But the good thing, Akansha, is, I also started him on gluten-free, casein-free diet like everybody else. मला खूप लोक विचारतात Instagramवर हम्म. मेसेज करून. पण मी खरं सांगू का, मी काही चेंज पाहिला नाही माझ्या मुलामध्ये. मे बी सम पीपल हॅव सीन सक्सेस अँड आय एम हॅपी फॉर देम, पण मी स्वतः काही माझ्या मुलामध्ये सक्सेस पाहिला नाही. इट वॉज ऍक्च्युअली व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग. आणि एरियन वॉज इटिंग व्हेरी लिमिटेड स्टफ, आणि मग त्या ग्लुटीन फ्री मध्ये ना it even got more narrower. So that was really hard for me. So I immediately changed him back to regular food. The good thing what we saw is Arian started eating home food. सो आज पण तो घरचं जेवतो. तो फास्ट फूड खात नाही, तो बाहेरचं काही खात नाही, तो घरी जेवतो. आपलं जेवण, आपलं इंडियन जेवण. आम्ही घरी आपलं इंडियन, आम्ही अमेरिकन जेवण जेवत नाही. आम्ही आपल्या घरी आपलं इंडियनच जेवण आम्ही बनवतो, आणि एरियन ते जेवतो. सो दॅट वॉज अ अदर बिग सक्सेस, की इवन दो ही इज अ पिकी ईटर, but that he is able to tolerate what we cook at home on a regular basis. So that was the other big success we saw. In terms of changes, Arian has been always very good. मला एवढा तिकडे स्ट्रगल झाला नाही. बट आय ऑलवेज ट्राय टू गिव्ह हिम अ ट्रान्झिशन वॉर्निंग, की आता 2 मिनिटांनी ना आपण आता एरियन आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करणार आहे. आता 2 मिनिटांनी ना आपण आता बाहेर जाणार आहोत, किंवा आता आता नेक्स्ट फ्यू मिनिट्स मध्ये आपण गार्डन मध्ये जाणार आहोत, किंवा सो आय वॉज एबल टू प्रिपेअर हिम फॉर दॅट, अँड दॅट रिअली हेल्प हिम टू टॉलरेट दोज ट्रान्झिशन्स. स्केड्यूल, आम्ही व्हिज्युअल स्केड्यूल हे केली, बरोबर. लॉट्स ऑफ व्हिज्युअल्स वापरले त्याच्याबरोबर. ते या सगळ्यांनी त्याची अंडरस्टँडिंग वाढली. कारण हाऊ आपल्या मुलांना प्रिडिक्टेबिलिटी आणि रुटीन लागते. सो बरोबर. इम्पॉर्टंट फॉर देम. सो द पेरेंट्स वॉचिंग, आय वुड लव्ह टू टेल देम की तुम्ही ना एक प्रिडिक्टेबिलिटी, रोज एक प्रिडिक्टेबिलिटी आणि एक रुटीन तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तुम्ही क्रिएट करा. त्यांनी तुम्ही बघाल की युअर चाइल्ड इज मोर रेग्युलेटेड, दे आर मोर सेफ, आणि दे आर इन अ बेटर पोझिशन टू टॉलरेट. जरी काही चेंज झालं ना, तर डू इट स्लोली, हळूहळू करा. पण त्यांना आधी त्याची कल्पना द्या. असं नाही की लगेच त्यांना घेऊन जा विदाऊट टेलिंग देम. त्यांना कल्पना द्या बरोबर. की आज ना बरोबर. आपण इकडे जाणार आहोत, आणि हे होईल, किंवा हे होणार आहे, किंवा आजच्या दिवसात ना आता तू शाळेत जाणार आहेस, मग घरी येऊन ना तू स्नॅक खाऊन ह्या थेरपीला जाणार आहेस. तर त्यांनी काय होईल की तुमच्या मुलाला ऑलरेडी इन द बॅक ऑफ द माइंड त्यांना माहितीये की आज आपण काय काय करणार आहोत. तर इट विल नॉट कम एज अ सरप्राईज टू देम. तर बरोबर. दे आर मेंटली, दे आर ऑल्सो प्रिपेअर्ड फॉर इट. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढ्या इट हेल्प. एरियनला खूप याची मदत झाली. आणि लास्टली मी एरियनला सगळीकडे घेऊन जाते. म्हणजे मी कधीच त्याला घरी बसवून ठेवलं नाही. मला माहितीये लॉट्स ऑफ पेरेंट्स मला लिहितात की दे आर वरीड की लोक काय म्हणतील, त्यांचं मूल बाहेर जाऊन कसं म्हणजे ऍक्ट करेल. दे डोंट बरोबर. नो, दे डोंट वॉन्ट दॅट जजमेंट, म्हणून ना आम्ही आमच्या मुलांना घरी बस. पण ऍक्च्युली दॅट इज काउंटर प्रोडक्टिव्ह. दॅट्स नॉट गोइंग टू हेल्प. जर तुम्हाला तुमच्या मुलाला बाहेर जायची सवय करायची आहे, तर यू हॅव टू टेक देम. बट येस, देर आर सर्टन स्टेप्स. जसं तुम्ही जर त्याला मॉलमध्ये घेऊन जाणार असाल, वीकेंडला जाऊ नका, सुट्टीच्या दिवशी जाऊ नका, जेव्हा तिकडे खूप गर्दी असणार आहे त्यावेळेला जाऊ नका. सकाळी जा किंवा दुपारी जा जेव्हा गर्दी कमी आहे. आणि जाताना पहिल्या दिवशी 1 तासासाठी जाऊ नका. पहिल्या दिवशी फक्त 5 मिनिटासाठी जा, किंवा 10 मिनिटासाठी जा. जस्ट लेट युअर चाइल्ड गेट यूज टू इट. असं करत करत ना मग आपण हळूहळू मग आपण ती वेळ वाढवू. 10 मिनिटांनी मग 20 मिनिटं करा, मग अर्धा तास करा. असं करत करत मग काय होतं ना, मग आपण आपल्या मुलांना यू सेट देम अप फॉर सक्सेस. ट्रू. असं नाही की आज आपण मॉलमध्ये चाललो, 1 तास आपण आता मॉलमध्ये जाणार आहे. नाही, दॅट्स गोइंग टू बी हार्ड. कारण मॉलमध्ये गर्दी आहे, एवढा आवाज आहे, एवढी लोक आहेत, लाईट, म्हणजे किती काही गोष्टी आहेत. आपल्याला ते काही वाटत नाही, पण फॉर अवर चिल्ड्रन दॅट इज व्हेरी व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर देम. ट्रू. त्यामुळे यू हॅव टू स्टार्ट स्लो. अगदी कधी कधी जर फक्त तुम्ही मॉलपर्यंत जाऊन परत आलात तेही चालेल, कारण देन यू आर डिसेन्सिटायझिंग द चाइल्ड फॉर दॅट एक्सपिरियन्स. तर असं करत करत एक 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 स्टेप तुम्ही पुढे जात जा, आणि तुम्ही बघाल की तुमचं मूल हळूहळू दे विल स्टार्ट टॉलरेटिंग इट. तर एरियनला असं मी
प्रत्येक वेळेला सगळीकडे जाऊन मी पण हळूहळूच स्टार्ट केलं. आज तो सगळीकडे जातो. अजून पण असं नाही की दॅट डझंट मीन की त्याला त्रास होत नाही. कधी कधी त्यालाही त्रास होतो. जर आम्ही कुठल्या गॅदरिंग मध्ये गेलो आणि चिकार तिकडे आवाज असेल, चिकार लोक असतील, तर इट इज हार्ड फॉर हिम. अँड देन नो वेअर टू लिव्ह. तर जर तुमच्या मुलाला त्रास होत असेल, इफ यू सी की दे आर गेटिंग ओव्हरवेल्म्ड, जस्ट लिव्ह. काही त्याच्यात हो, रॉंग नाहीये. देर इज नथिंग रॉंग इन दॅट. बरोबर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमच्या मुलाला कितपर्यंत तुम्ही समजावू शकता, कितपर्यंत तुम्ही त्याला सगळे चेंजेस किंवा सोशल स्टोरीज किती तुम्ही त्याला प्रिपेअर करू शकता, हे सगळं फार फार इम्पॉर्टंट आहे. आणि खूप पेरेंट्स इकडे त्यांना हे सगळं माहित नाहीये. माहित नाहीये. दे हम्म. डोंट नो. तर मी त्यांना एवढंच हे करीन की माझ्या पेजवर जा. माझ्या पेजवर मी चिक्कार काही शेअर केलेलं आहे याच्याबद्दल. मी मी करुसल पोस्ट, म्हणजे मी पोस्टमध्ये पण शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे. जा बघा. माझ्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा, ऑटिझम फॅमिली स्टोरी पॉडकास्ट, किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर जा. तिथे मी लॉंग व्हिडिओज घातलेत. कारण बघ, इंस्टाग्रामच्या 10-20 सेकंदाच्या रीलमध्ये किती काय आपण सांगू शकणार लोकांना. बरोबर. तर मी मोठे व्हिडिओ, म्हणजे जसं तुमच्या मुलांना दात घासायला कसं शिकवायचं, हात धुवायला कसं शिकवायचं, केस कापायचे असतील तर ते प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं कसं करायचं, हे लॉंग व्हिडिओज मी माझ्या युट्यूब चॅनलवर घातले. तिकडे जाऊन बघा ते आणि सगळं शिका. मी सगळं ऍक्च्युली ब्रेकडाऊन केलंय तुमच्यासाठी, कसं मी माझ्या स्वतःच्या मुलाला शिकवलं या. ते सगळं शिका जाऊन. तर मी पेरेंट्स आणि आणि फक्त माझंच नाही, खूप तिकडे दुसरे पण पेरेंट्स आहेत. म्हणजे फक्त माझंच हे नाही, तुम्ही त्यांच्या पण याच्यावर जा, तिकडे पण जाऊन तुम्ही बघा की ते काय सांगतायत. तुमच्यासारखे प्रोफेशनल्स आहेत. यू ऑल, आणि आय नो यू आर डुईंग अ सिरीज जिथे यू आर ट्राईंग टू टॉक अबाउट डिफरंट थेरपी टेक्निक्स आणि चेंजेस व्हॉट पेरेंट्स कॅन मेक. आय रिअली फाइंड दॅट व्हेरी इन्साइटफुल. सो गो लिसन टू दॅट. एवढे सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. फक्त पालकांना थोडा वेळ काढून यू हॅव टू टेक आउट द टाइम अँड गो सी दॅट, टेक द हेल्प, मेक हम्म. नोट्स, हे सगळं हे करा आणि आय एम शुअर दे विल सी द चेंजेस. तर चॅलेंजेस खूप आले आकांक्षा, पण वी वर्क अराउंड इट. पण बिलकुल. शुअरली अँड स्लोली डेफिनेटली एरियनमध्ये चिकार चिकार चेंजेस बघायला मिळाले. टुडे ही इज इन अ मच बेटर पोझिशन. आता पण त्याला सेन्सरी इश्यूज खूप आहेत, त्याला स्टिमिंगचं खूप हे आहे. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल पेरेंट्स इज स्टिमिंग इज अ वे आपली मुलं रेग्युलेट करतायत स्वतःला. सो दॅट्स नॉट समथिंग विच इज ऑटिझम स्पेसिफिक. आपण सगळे स्टिम करतो, आपण आपल्या बरोबर. केस हे करतो किंवा पाय हलवतो किंवा आपले नकल्स हे करतो, हे दिस इज ऑल स्टिमिंग. पण बिंग न्यूरोटिपिकल आपल्याला माहितीये की कुठे करायचं आणि कुठे नाही. पण नाही. आपल्या मुलांना त्याची कल्पना नसते. तो बाहेर गेल्यावर यू कॅन सी की हात फ्लॅप करेल किंवा रॉकिंग करेल किंवा डिफरंट काइंड ऑफ स्टिमिंग, काही तोंडात शर्ट घालेल किंवा व्हॉट एव्हर. तर डोंट ट्राय टू सप्रेस इट बिकॉज दॅट इज देअर वे. मला किती पेरेंट्स हो. म्हणजे मेसेज करतात, माझा ना मुलगा हँड फ्लॅप करतो, मी कसं थांबवू. नाही, तुम्ही थांबू शकत नाही, कारण जर तुम्ही थांबवलं तर तो अजून करेल आणि त्याला अजून त्रास होईल त्याचा. बरोबर. पण बिलकुल. हो, जर स्टिमिंग मध्ये तो स्वतःला मारत असेल किंवा तो दुसऱ्यांना काही हे करायला जात असेल, तर येस, देन डेफिनेटली डेफिनेटली यू हॅव टू इंटरव्हीन राईट अवे. मग तुम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा तुमच्याकडे जर ABA थेरपिस्ट असेल, बोर्ड सर्टिफाईड बिहेवियर अनालिस्ट, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून मदत मागा. किंवा दुसरं म्हणजे आपल्या मुलांना रिकामा वेळ हा आपल्या मुलांसाठी नाहीये. हम्म. म्हणजे हे नाही की तुम्ही सारखं त्याला 24 तास त्याच्याबरोबर काम करा, पण त्यांना ट्राय टू कीप देम एंगेज इन एंगेज. सम वे ऑफ द अदर. कारण बरोबर. त्यांना स्वतःला एंगेज करता येत नाही, मग ते काय करतात, स्टिमिंग करतात, आणि दॅट कॅन इंटरफिअर विथ देअर डेली लिव्हिंग. तर बरोबर. जर तुम्ही हे सगळं बघत असाल की तुमच्या मुलाला तो म्हणजे स्वतःला मारून घेतोय, तो दुसऱ्यांना मारायला हे करतोय, येस, इंटरव्हीन राईट अवे. आणि त्याला काहीच करायला नाहीये, तो नुसता असाच बसलेला आहे, म्हणजे काहीच नाही करायला, तसं त्याला बसायला देऊ नका. कारण बरोबर. मग काय होईल, स्टिमिंग वाढेल. तर हे सगळं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पेरेंट्स डोंट नो अबाउट दिस. सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की ॲज पेरेंट्स, ॲज थेरपिस्ट, वी क्रिएट दॅट अवेअरनेस, स्पेशली फॉर दोज पेरेंट्स ज्यांना आता नवीन नवीन डायग्नोसिस मिळाल्या. आणि आय नो दे कॅन बी सो लॉस्ट. आय वॉज देअर ॲट वन टाइम. मला काहीच माहित नव्हतं काय करायचं, कशी मदत करायची, काय हे करायचंय. So that's why it's so important to know about all बरोबर. this. So I बरोबर. hope, these things, what I have told, I really hope these are really helpful, because these are the things they have personally helped me and many other, parents, I'm sure. So it's very important that parents really take notes about this and pay attention to this.
आय फील लाईक स्टिमिंग बद्दल अजूनही हवी तितकी अवेअरनेस नाहीये. कारण इतके पेरेंट्स आहेत, म्हणजे मला पर्सनली सुद्धा पेरेंट्स जेव्हा रीच आउट करतात डीएम्स मध्ये म्हणा किंवा मेसेज करतात, देअर फर्स्ट कन्सर्न इज की आम्हाला हे थांबवायचंय तर आम्ही काय करू. तर हम्म मी त्यांना तेच सांगते की दिस इज द फूड फॉर देअर ब्रेन. तुम्ही उपाशी नाही ठेवू शकत त्या मुलाला. ही विल समहाऊ फाइंड अ वे टू डू इट. आणि ते तुम्ही हम्म थांबवलं तर देन द नेक्स्ट लेवल इज देर इज अग्रेशन, देर इज म्हणजे या देर देर आर बिहेवियर्स. आणि मग ते तुम्ही कसं थांबवणार. आणि मोस्टली वेन पेरेंट्स कंप्लेन की बिहेवियरल इश्यूज आहेत मुलाला. सो माय फर्स्ट थिंग इज बिहेवियरल इश्यूज कुठनं येत आहेत हे समजून घ्या. हम्म सुपरफिशियली इट्स नॉट लाईक तुम्ही बँडेड लावलं आणि काम झालं. इट नाही डज नॉट गो दॅट वे. बऱ्याचदा कसं होतं विद्या, पेरेंट्स जेव्हा कनेक्ट करतात ना आमच्याशी, ऑल थेरपिस्ट, त्यांना मोठे मोठे सोल्युशन्स हवे असतात. सो दे विल लुक फॉर अन एक्स्ट्राऑर्डिनरी अप्रोच इन थेरपी, किंवा हम्म एक वेगळीच शाळा विच ऑफर्स समथिंग अमेझिंग, किंवा एखादा वेगळा आउट ऑफ द वर्ल्ड प्रोग्राम, जेणेकरून म्हणजे ते एक्सपेक्ट की काहीतरी पटापट चेंज व्हायला पाहिजे. हो अँड वेन आय टेल देम की ऍक्च्युली द होल मॅजिक इज इन द लिटल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही इनकॉर्पोरेट लाईफमध्ये करू शकता, दे हम्म वर्क अमेझिंग. म्हणजे कसं, तर मुलांसाठी लाईक यू सेड, डे प्रेडिक्टेबल बनवा. त्यांना आधी कळायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे की हम्म नक्की काय होणार आहे, वेल अहेड ऑफ टाइम. त्यांना फीडिंगच्या वेळेस जास्त पुश करू नका. इफ दे आर कम्फर्टेबल विथ सर्टन काइंड ऑफ फूड, जोवर त्यांचं न्यूट्रिशन कॉम्प्रोमाइज होत नाहीये, आय फील लाईक देर इज नथिंग टू वरी अबाउट. हम्म आणि ते रिस्पेक्ट करायला पाहिजे. सेन्सरी ब्रेक मुलांना हवा असतो, स्पेशली इन स्कूल. लॉंग आवर्समध्ये आम्ही जेव्हा स्कूल्स बरोबर काम करतो, तेव्हा दॅट इज द हम्म फर्स्ट थिंग वी टेल देम की नो मॅटर व्हॉट, ह्या मुलाला इफ हिज सेन्सरी नीड इज सच की ही नीड्स टू मूव्ह अराउंड, ते तुम्ही कसं देऊ शकता याचा विचार करा. हम्म सो हॅव लाईक अ 15 मिनिट रनिंग ब्रेक फॉर हिम, किंवा एखादा कॉर्नर वेर यू कॅन टेक द चाइल्ड, लेट हिम रेग्युलेट अँड देन कम बॅक. छोट्या छोट्या परफेक्ट गोष्टी, दे डोंट हॅव टू बी व्हेरी मेजर, पण हम्म ह्या गोष्टी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अमेझिंग दिस कम्स फ्रॉम एक टिपिकल आपल्यातली मेंटॅलिटी असते की सगळ्या मुलांचा एकच पॅटर्न डेव्हलपमेंटचा असला पाहिजे. आणि जेव्हा आपण ती एक्सपेक्टेशन रिड्यूस करतो एखाद्या मुलाकडून, आय थिंक ओव्हरऑल सगळ्यांचंच टेन्शन, स्ट्रेस कमी होतं. बिकॉज देन आपण एक ती स्पेस देतोय मुलाला पण आणि स्वतःला पण, टू जस्ट टू बी फ्लेक्झिबल, टू ट्राय देअर ओन थिंग्स. आणि मग ते आपल्याला थोडं अंदाज घेता येतो की ओके, हाऊ द चाइल्ड इज इफ वी चूज टू फॉलो सो अँड सो अँड सो अप्रोच. एक गोष्ट विद्या, मला मुव्हिंग ऑन, खूप ऐकायला मिळते, स्पेशली आयांकडून, मदर्सकडून, की आम्हाला जेव्हापासून कळलं की आमच्या मुलाला एखादा डायग्नोसिस मिळालाय, हे सगळं कधीच आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं ऑब्व्हियसली. आणि एक आई म्हणून मी स्वतःचं अस्तित्व हरवून बसलीये, किंवा आता मी स्वतःसाठी काहीच करू शकत नाही. आता माझं जगणं माझ्या मुलासाठीच आहे. आणि हे टू एन एक्सटेंट मी स्वतः सुद्धा एका फेजमध्ये एक्सपिरियन्स केलेलं, स्पेशली वेन यु नो वेन वी आर वर्किंग मम्स, आणि वेन मदरहुड कम्स अँड देर इज अ पिरियड वेन पोस्टपार्टम डिप्रेशन हिट्स. आणि हम्म काही बायकांमध्ये ते इट्स देअर फॉर अ फ्यू इयर्स, फॉर सम विमेन इट टेक्स अ लॉंग टाइम. तुम्हाला हा रिअलायझेशन कधी आला की नाही, इट इज इनफ अँड आय नीड टू टेक केअर ऑफ माय सेल्फ, आणि माझी मेंटल हेल्थ इज नॉट अ लक्झुरी, इट इज अ नेसेसिटी, आणि हे मला करणं गरजेचंच आहे. मला पण आकांक्षा सगळ्यांसारखं माझं पण तेच झालं की इन द अर्लियर स्टेजेस सुरुवातीच्या जेव्हा हा प्रवास चालू केला माय लाईफ रिव्हॉल्ड अराउंड एरियन फक्त एरियन 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 एरियनची थेरपी एरियनचं हे एरियनचं ते म्हणजे मी स्वतःला मीच विसरून बसलेली मी काम करत होती तेव्हा माझी फॅमिली होती काम करत होती सगळं होतं पण तरी माझा लाईफ फक्त एरियन मध्ये रिव्हॉल्व्ह होत होता आणि नंतर मला असं हे झालं
की आपली जी मुलं आहेत ना, आकांक्षा, या ऑटिझमची मुलं, ती रेग्युलेट करतात आपल्या थ्रू. कारण ते आपल्याबरोबर एवढा वेळ घालवतात, हम्म. आई म्हणून. म्हणजे काही मुलं म्हणजे फादर बरोबर करत असतील, पण मेजॉरिटी ही आपल्या बरोबर, आई बरोबर हे करतात, की आपल्या आपल्या रेग्युलेशननी आपण त्यांना मदत करू शकतो. हे लोकांना माहित नाही, हे आयांना माहित नाही. म्हणजे आणि मला ह्याचा स्वतः एक्सपिरियन्स आला. जेव्हा मी खुश होते, एरियन खुश असायचा. पण जेव्हा मी दुःखी होते किंवा मी अँशियस व्हायची, तेव्हा तो काही न बोलता तो पण अँशियस व्हायचा. म्हणजे त्याला माझी ती स्ट्रेस होती, ती ही वॉज पिकिंग अप ऑन इट. काही न बोलता पण ही वॉज पिकिंग अप. सो दॅट वॉज अ मेजर रिअलायझेशन. मला तेव्हा असं हे झालं की नाही, autism, yes, it's a part of our life, but that's not my whole life. That is not only me. मला बाकी पण ह्याच्या व्यतिरिक्त माझी पण एक आयडेंटिटी आहे. मी काम करायची, मी फ्लाईट अटेंडंट होती, मी ब्लॉग लिहिते, मी पॉडकास्ट करते, मी काही दुसरे रोल्स जे पण हे केलेले आहेत. तेव्हा मला असं हे झालं की जर मला एरियनला रेग्युलेट करायला मदत करायची असेल, तर सर्वात पहिलं म्हणजे मला माझी काळजी घ्यायला पाहिजे. मला सेल्फ केअर, म्हणजे मला स्वतःला खुश ठेवायला, की समथिंग फॉर मी, की ती 10 मिनिटं मी फक्त माझ्यासाठी काहीतरी करेन. त्याच्यात मी बरोबर. एरिया बद्दल काही बोलणार नाही, ऑटिझम बद्दल काही बोलणार नाही. मग ते वॉकला जाऊ किंवा कॉफी पिईन किंवा मला आवडतं गाणी ऐकीन किंवा पिक्चर बघीन, वाटेल ते हे करेन. पण ती 10 मिनिटं ती मी माझ्यासाठी देईन. त्यांनी आय विल बी इन अ बेटर पोझिशन, इन अ बेटर स्टेट ऑफ माइंड. आणि त्यांनी माझा मुलगा, he will be able to regulate better and I will be in a better position to take care of him. So बरोबर. that was a big realization, which came as I started going through the journey. So what I tell म्हणजे mothers is, self care is not luxury, it is a need. When you are parenting a child with autism किंवा कुठलेही other special needs, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. काही तुम्हाला मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये. तुम्ही एक 5 मिनिटं जर कुठेतरी बसून तुम्ही कॉफी प्या किंवा फ्रेंडला भेटा किंवा वॉकला जा, पॉडकास्ट ऐका, जे तुम्हाला आवडतं, ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ते करा. ती बरोबर. 5-10 रोज नॉन नेगोशिएबल, म्हणजे रोज करा. असं नाही की आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून नाही, रोज ती 5-10 मिनिटं सगळ्यांकडे असतात. 5-10 मिनिटं आपण काढू शकतो. जेव्हा तुमचं मूल थेरपीमध्ये, टेक दॅट टाइम, इन्स्टेड ऑफ सिटिंग इन द वेटिंग रूम आणि उगीच काहीतरी बडबड करण्यापेक्षा तुम्ही ते 10-15-20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्ही स्वतःला द्या आणि तसं काहीतरी हे करा. आणि तुम्ही बघाल की इट विल डेफिनेटली हेल्प यू, बट इट विल ऑल्सो हेल्प युअर चाइल्ड. म्हणजे बरोबर. एवढा तुम्ही स्वतः चेंज बघाल. आणि एक मी ऍक्च्युली इंस्टाग्रामवर मी एक पूर्ण रीलची सिरीज केलेली. आय विल ट्राय टू फाइंड दॅट. आय डिड इट अ कपल ऑफ इयर्स अगो. आणि मी ट्राय करेन की मी परत एकदा ती सिरीज पोस्ट करेन. मी 5 का 6 पार्ट सिरीज केलेली. त्याच्यामध्ये मी सेल्फ केअर बद्दल बोलली, इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ केअर आणि व्हॉट यू कॅन डू आणि कसं ते तुम्हाला आणि तुमच्या मुलांना हेल्प करतं. दॅट आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय थिंक सेल्फ केअर वॉज अ बिग पार्ट. नाही तर आय डोंट थिंक आज जे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे, विदाउट दॅट आय डोंट थिंक मी म्हणजे स्वतः I would have been in a position to today come and talk about it or share about our journey online, podcast म्हण, blog म्हण किंवा social media म्हण. I think taking care of myself, I think that really helped me to become grounded. And I think that really helped me in a big way, म्हणजे आमच्या प्रवासामध्ये. सो ट्रू, सो ट्रू. आणि स्वतःसाठी वेळ काढणं, इट्स इट्स लाईक आपण इनडिरेक्टली मुलांसाठी आपला एक सेफ बेस करून हो. देतोय. आणि अगेन, लाईक वी से ना, की वी कॅनॉट पोर फ्रॉम अन एम्प्टी कप. कप. सो स्वतःची एनर्जी रिचार्ज करणं, सांभाळून घेणं स्वतःला, हे खूप गरजेचं आहे मुलांसाठी. Because even otherwise we have seen how things were when we were kids. किती हो. आपल्या आईवडिलांची चिडचिड व्हायची, अँड हाऊ इट हॅज कुठेतरी आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने तो इम्पॅक्ट बसलाय किंवा जाणवतो अजूनही, बरोबर. की याच्या असं असं झालेलं. सो अँड स्पेशली जेव्हा आपली मुलं जेव्हा ते व्हेरी डीपली फिलिंग, आणि त्यांच्यासाठी तर वी हॅव टू टेक एक्स्ट्रा केअर बिकॉज हो. वी डोंट नो हाऊ इट इज इम्पॅक्टिंग. बरोबर. The next thing that I want to move on to is, आज आता जे पालक हे व्हिडिओ
बघतील, अँड द वन्स हू आर वॉचिंग नाव, ज्यांच्या स्पेशली मुलांना नुकताच डायग्नोसिस मिळाला आहे आणि ते सध्या खूप केऑसमध्ये नॅव्हिगेट करायचा प्रयत्न करतायत, स्पेशली द होल ॲस्पेक्ट ऑफ मूव्हिंग अराउंड ग्रीफ, दी अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन जी आता सगळीकडे अवेलेबल हो. आहे, डिफरंट थेरपीज, डिफरंट मोडॅलिटीज, वेगवेगळ्या पद्धतीचे अप्रोचेस. तर तुम्ही स्पेशली ह्या कॅटेगरीच्या पालकांना काय सांगाल, स्पेशली अराउंड ॲज प्रोग्रेस काय एक्सपेक्ट करायला हवं, किंवा थेरपीज किंवा एनिथिंग फ्युचरबद्दल? मी असं सांगू इच्छिते या पालकांना की ग्रीविंग इज अ पार्ट ऑफ दिस जर्नी. मी पण ग्रीव केलेलं आहे. इट्स अ पार्ट, यू कॅनॉट इग्नोर दॅट पार्ट. पण माझा ऍडवाइस असा आहे की प्लीज त्याच्यामध्ये बसू नका. हे का झालं, ह्याचं कारण काय आहे, मी काय केलं का, म्हणून काय झालं का, तुम्ही काहीही केलेलं नाही, मी आपण काहीच केलं नाही. रिसर्च चालू आहे. ऑटिझम काय आहे, कॉम्प्लेक्स आहे, एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. त्यामुळे ग्रीव करा, कारण इट इज इम्पॉर्टंट. नाही तर ग्रीव नाही केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही ह्या बरोबर. जर्नीमध्ये. पण काय हे आहे की जेवढ्या लवकर तुम्ही हे एक्सेप्ट करू शकाल, तुम्ही पुढे जाऊ शकाल इन द वे की तुम्ही तुमच्या मुलासाठी थेरपी किंवा सपोर्ट सर्व्हिसेस, डिपेंडिंग तुम्ही कुठे राहताय, कुठल्या कंट्रीमध्ये आहेत, कुठे हे आहात, काय अवेलेबल आहे तिकडे, दॅट यू कॅन स्टार्ट पुटिंग इन प्लेस. कारण काय आहे की पेरेंट्स हॅव टू नो अर्ली इंटरव्हेन्शन हे फार फार महत्वाचं आहे. पहिल्या 5 वर्षात आपल्या मुलांचा ब्रेन फार लवकर डेव्हलप होतो आणि ह्या ऑटिझम मुलांसाठी ही 5 वर्ष चिक्कार महत्वाची आहेत. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही एक्सेप्ट करून आपल्या मुलांसाठी थेरपी स्टार्ट कराल, अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट कराल, तेवढं त्या मुलांसाठी पण ते सोपं जाईल बरोबर. इन ऑर्डर टू लर्न. आणि जी हे कारण तेव्हा ब्रेन इट इज डेव्हलपिंग, त्यामुळे इट विल बी इझियर फॉर देम. ट्रू. दुसरं मी हे सांगू इच्छिते की टेक वन डे ॲट अ टाइम. दॅट इज माय मोटो नाव. मी पण बरोबर. आता एकच दिवस, रोज एकाच दिवसाने मी विचार करते. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांमध्ये मी पण इन्क्लुडेड, की आपल्याला सारखा एक मनात एक आपल्या बॅक ऑफ द माइंड एक विचार असतो, आपल्यानंतर आपल्या मुलाचं काय होणार. काय होणार आहे? मला पण तो विचार आहे आणि नेहमी असतोच. पण तरीही ट्राय युअर बेस्ट की तुम्ही टेक वन डे ॲट अ टाइम. हा माझा बरोबर. सर्वात मोठा सल्ला आहे, कारण हे पर्सनली मला याची खूप मदत झाली आहे. जर आपण उद्या काय होणार आहे म्हणून आज त्याचा विचार करत बसलो तर त्याचा काहीच फायदा नाहीये. कारण काय होणार आहे, यू आर गोइंग टू गेट स्ट्रेस्ड, आणि मग तुम्ही बरोबर. स्ट्रेस, तुमचं मूल इज गोइंग टू गेट स्ट्रेस, तर त्यामुळे ट्रू. त्याची मदत कोणालाच होणार नाहीये. हे ट्रू. दुसरं इम्पॉर्टंट थिंग. तिसरं, प्लीज आपल्या मुलाच्या थेरपी किंवा लर्निंग मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. पेरेंटल इन्व्हॉल्वमेंट ही फार फार इम्पॉर्टंट आहे. मी गरजेचं. एरियनच्या बरोबर. प्रत्येक गोष्टीत मी इन्व्हॉल्व्ह होती. मी कधीच लोकांवर ते सगळं सोडलं नाही. मदत घ्या थेरपिस्ट, कारण आपण आपल्या मुलाबद्दल एक्सपर्ट आहे, पण वी आर नॉट एक्सपर्ट इन द थेरपी. सो ऑफकोर्स वी नीड बरोबर. टू फ्रॉम थेरपिस्ट लाईक युअर सेल्फ, वेदर इट स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ABA थेरपी. मदत घ्या त्यांच्याकडून, शिका, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. आणि आपल्या मुलांबरोबर घरी काम करा. जसं मी ट्रू. सांगितलं, 5 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, अर्धा तास करा, जसं तुम्हाला करता येईल. कारण ती 5 मिनिटं रोज ती ऍड होतील. रोज 5-5 मिनिटं किंवा 10-10 मिनिटं ते सगळं ऍड करून तुम्ही बघाल की हाऊ फार तुमचं मूल येईल. आज मी जेव्हा बघते, जेव्हा माझ्या बिगिनिंग ऑफ द जर्नी आणि आज एरियन केवढं काय शिकलाय, हाऊ फार ही हॅज कम. इट्स अ लॉट ऑफ वर्क हॅज गॉन इन दॅट, ट्रू. पण जर ट्रू. तुम्ही सगळं त्या थेरपिस्टवर सोडलं की तुम्ही पैसे देताय म्हणून बाबा तुम्ही माझ्या मुलाला बोलवा किंवा तुम्ही हे करा, तर ते होणार नाहीये. तर बरोबर. ते हे करा. चौथं, प्लीज, ऑटिझमला काही क्युअर नाहीये, त्यामुळे त्याच्यात प्लीज आपले पैसे आणि आपला वेळ हा घालवत बसू नका. कारण तुम्हाला खूप लोक इकडे मिळतील जे तुमचं ऍडव्हान्टेज घ्यायला बसलेली असतील, तुमच्याकडून पैसे खेचायला बसलेली असतील. तर प्लीज त्याच्यामध्ये पडू नका. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की मी तुमच्या मुलाचा ऑटिझम क्युअर करेल, नाही, त्याला ते करता येणार नाही, तर प्लीज प्लीज त्यांना तुमचे पैसे हवेत, तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडू नका. तर बरोबर. हेच मला सांगायचंय की हे सगळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. आणि हे मी माझ्या पर्सनल स्वतःच्या एक्सपिरियन्स, ह्या 18 वर्षाच्या एक्सपिरियन्स वरून मी हे सांगते लोकांना. आणि दुसरं आणि लास्ट,
स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. कारण जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल आणि तुमच्या मुलावर विश्वास नसेल तर मग काहीच थेरपी तुम्हाला मदत करणार नाही. बरोबर. तर ह्या 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला ह्याचा फार फार म्हणजे व्हॉट कॅन आय से, फार म्हणजे तुम्हाला आय थिंक इट विल हेल्प, फार मदत होईल जर हे 5 गोष्टी पालकांनी जर म्हणजे लक्षात ठेवल्या आणि फॉलो केल्या. आणि आता मी ऐकते की मला पण खूप मेसेजेस येतात, ओ इकडे ती थेरपिस्ट आहे, ती सगळी थेरपी करते. एक थेरपिस्ट तुम्हाला स्पीच ऑक्युपेशनल एबीए थेरपी देऊ शकत नाही नाही. करू शकत. प्रत्येक थेरपीचं एक्सपिरियन्स, त्यांचे क्रेडेन्शियल्स, त्यांचे क्वालिफिकेशन्स वेगळे आहेत. तर तुम्ही जेव्हा आपल्या मुलाला कुठल्याही थेरपी सेंटरमध्ये घेऊन जाता, प्रॉपर रिसर्च करा. त्या थेरपिस्टचे क्रेडेन्शियल्स आहेत का तुमच्या मुलाला शिकवायला? स्पीच थेरपी त्यांचे आहेत का क्रेडेन्शियल्स? किंवा एबीए थेरपी म्हणा, ऑक्युपेशनल थेरपी. एक एक माणूस तुम्हाला प्रत्येक थेरपी देऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल तर नाही, ते बरोबर नाहीये. तर तुमचं रिसर्च करा, त्यांचे क्रेडेन्शियल्स चेक करा, प्रश्न विचारा आणि सगळी माहिती काढा आणि मग डिसिजन करा की तुम्हाला तुमच्या मुलाला कुठल्या थेरपिस्टकडे घेऊन जायचे. कारण बरोबर. पेरेंट्सना वाटतं, अरे चला हे सेंटर माझ्या घराच्या बाजूला आहे आणि हे ना हे सगळे थेरपीज आपल्याला देत आहेत, एकच माणूस सगळे थेरपीज देत आहेत, चला इझी आहे. हो इझी आहे, पण इज दॅट द राईट पर्सन टू गिव्ह युअर चाइल्ड? डू दे हॅव दॅट क्वालिफिकेशन? डू दे हॅव दॅट क्रेडेन्शियल्स? हे सगळं ना खूप लहान लहान गोष्टी आहेत, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही प्रॉपर रिसर्च करा ॲज पेरेंट्स. यु नो, बाकी रिव्ह्यूज बघा, दुसऱ्या पेरेंट्सना विचारा, टेक ऍडवाइस आणि मग यू मेक अ डिसिजन. सो दीज स्पेशली आर ऑल थिंग्स. ह्या ऍस्पेक्ट बद्दल मला बरंच काही सांगावंसं वाटतं. पहिली गोष्ट तर लाईक यू सेड, चेक द क्रिडेन्शियल्स. म्हणजे तो थेरपिस्ट, ती थेरपिस्ट, इज शी क्वालिफाईड, आर दे लायसेन्स्ड. आणि दुसरं म्हणजे की स्वस्तात होतंय म्हणून डेफिनेटली तुम्ही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत हो. आहात एवढं मात्र लक्षात ठेवा. हम्म. कारण तुम्ही स्वस्त जरी असेल तरी तुम्ही खूप सेशन्स घेतले असं एक्सपेक्ट करून की चला आपण रोज सेशन्स घेतले किंवा आठवड्यातनं 3-4 दिवस सेशन्स घेतले तर पटापट चेंजेस बघायला मिळतील, तर तसं नाहीये. ते होणारच नाहीये. जोवर तुम्ही वेळ देत नाही पालक म्हणून, तोवर तुम्हाला जगातली कुठलीही थेरपी बेनिफिट देऊ शकणार नाही. काळ्या दगडावरची रेघ हो आहे. हो. दॅट इज हंड्रेड हाऊ इट पर्सेंट इज. आणि पर्सेंट दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इंडियामध्ये, भारतात इतकं मॅलप्रॅक्टिस सुरू आहे. म्हणजे अक्षरशः स्कूलमध्ये शिकवणाऱ्या टीचर्स त्या थेरपी सेंटर म्हणून उघडून, म्हणजे लिटरली रेमेडियल क्लासेस सारखं थेरपीचा बिझनेस. थेरपी इज अ स्कॅम. मी खूप या ओपनली या बोलते की हा सध्या थेरपी हॅज बिकम अ टोटल स्कॅम. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठे विक्टिम्स पडतात जे नवीन मुलं डायग्नोज झालेले हो. आहेत त्यांचे आई वडील. कारण ते त्या बरोबर. इतके होप मध्ये असतात की दे जस्ट वॉन्ट समथिंग टू वर्क, पण तसं होत नसतं. नाही. सो म्हणून आर मोटिव्ह इज टू गिव्ह देम अ क्लिअर पिक्चर. वी आर नॉट गोइंग टू टेल यू की हा दिस इज इझी अँड यू कॅन डू दिस, गो. नो, इट इज नॉट इझी. हे मी ॲज अ पेरेंट सुद्धा बोलते आणि ॲज अ प्रोफेशनल सुद्धा बोलते. स्पेशली जेव्हा मी वेगवेगळे लेवल्सवर असलेली मुलं बघते आणि कशा पद्धतीने मला त्या मुलाला सांभाळून तर घ्यायचंच आहे, पण त्या आईवडिलांना सुद्धा सांभाळून, हम्म. त्यांची स्थिती मनाची काय आहे ते जाणून घ्यायचे. आय नो दे आर गोइंग टू बी मॅड ॲट सम पॉइंट की काही होत नाहीये, पण ते का होत नाहीये ते त्यांना समजावून सांगणं हे माझं काम आहे. तर तुम्ही बर. ज्या थेरपिस्टकडे जाताय, हे छोटे छोटे गोष्टी चेक करा की तुमचा थेरपिस्ट मुळात तर ट्रान्सपरंट आहे की नाही. तुम्ही तुमच्या मुलाच्या थेरपीमध्ये अख्ख्या सेशनमध्ये काय होतंय, जर का तुम्हाला सेशनमध्ये बसता येत असेल तर नथिंग लाईक इट, ते प्लीज करा. आवर्जून बोला की नाही मला सेशनमध्ये बसायचंच आहे. हम्म. अशा बऱ्याच सिच्युएशन्स असतात जिथे काही पोरं कोऑपरेटिव्ह नसतात इन द प्रेझेन्स ऑफ पेरेंट्स, की आई वडील असले की ते हो. थोडं हे करतात, दे ऍक्ट अप. आणि इन दॅट केस इट इज ओके टू गिव्ह देम अ स्पेस जिथे ते डिरेक्टली इन्व्हॉल्व नाही आहेत, पण कुठनं तरी दे आर वॉचिंग. किंवा त्यांना लाईक अ माहिती मिरर, नक्की. टू वे मिरर. एक्झॅक्टली. किंवा एक छोटीशी स्पेस जिथनं कॉर्नर, हम्म. असा कॉर्नर जिथनं मूल बघू नाही शकत की आर पेरेंट इज देअर. हो. 5 मिनिटात तुम्ही वहीत अपडेट करून की हा आज हे 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 ऍक्टिव्हिटीज करवले, इट इज नॉट अ मेडिकल प्रेस्क्रिप्शन. नो नो. ते काम होणारच नाहीये. तो हे मला खूप पेरेंट्सना सांगावं असं वाटतं की बी व्हेरी केअरफुल. कारण जर का असे प्रॅक्टिसेस होत असेल तर आय एम सॉरी, तुम्हाला
क्वेश्चन करायचा पूर्णपणे हक्क आहे आणि तुम्हाला बरोबर. फसवत नाही येत ना ह्याची तुम्ही काळजी घ्या. त्याच्या हो, पलीकडे मी कोणाचं नाव घेऊन काहीच बोलू शकत नाही आणि ते मी करणारही नाही, ते प्रोफेशनल हो. बरोबर नाहीये. पण आय एक्झॅक्टली. थिंक ॲज अ पर्सन आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण पैसा ठीक आहे, दॅट्स द नेक्स्ट थिंग, पण त्या मुलाचा वेळ आपण कुठे घालवतोय नक्की, कारण बरोबर. दॅट इज नॉट गोइंग टू कम बॅक. नो, नो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की वी स्पेंड गुड अमाऊंट ऑफ टाइम माइलस्टोन्स ट्रॅक करण्यात आणि आपण कधीतरी त्याच्यातच अडकलेले असतो की कधी बोलेल, कधी नॉर्मल होईल. आणि मग आपल्याकडे ते एक डेव्हलपमेंटल चेकलिस्ट असते आणि जे आय एम शुअर म्हणजे पेरेंट्स तर घेऊनच येतात स्वतः की माझं मूल हो. हे 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 करत नाहीये, ह्या एज रेंजमध्ये आहे, अँड सो ऑन. बट जेव्हा आपण माइलस्टोन्स बद्दल बोलतो, तो एक पर्स्पेक्टिव्ह चेंज करण्याची खूप आवश्यकता आहे. सो स्पेशली आता हल्ली न्यूरो डायव्हर्सिटी एफर्मिंग अप्रोचेस खूप आलेले आहेत, हं, जिथे हं. आपण रिलेशनशिप्सला जास्त महत्त्व देतो, सोशिओ हो. इमोशनल डेव्हलपमेंटला खूप महत्त्व देतो. तर त्यात आम्ही पेरेंट्सना सांगतो की माइलस्टोन्स ना वेगळ्या पद्धतीने बघा. मग म्हणजे नक्की काय की तुमचं मूल सेफ फील करतंय का, ते किती हं, हं. कम्फर्टेबल आहे, तुमचं मूल एकटंच खेळणं प्रेफर करतंय की तुम्हाला ओढतंय की आई ये माझ्या बरोबर, चल आपण एकत्र हं, हं. काहीतरी करू, किंवा वडिलांना घेतो किंवा इतर बरोबर. मुलांना, केअर गिव्हर्स, हुएवर. इफ दॅट इज हॅपनिंग, सो येस देर इज अ चेंज, द चाइल्ड इज फीलिंग सेफ. आणि मूल जितकं जास्त सेफ फील करतं तितकं जास्त ही इज ओपन टू लर्निंग. नेक्स्ट थिंग इज लाईक यू सेड, कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन, स्पीच थेरपी म्हणजे स्पीच थेरपिस्ट माझ्या मुलाला बोलायला शिकवेल, हे खूप मोठा मिसकॉन्सेप्शन आहे. हो, हो. आणि जर का तुमचं मूल बोललं नाही म्हणून ती स्पीच थेरपिस्ट काहीच कामाची नाहीये असं होत नसतं. कारण एखाद्या मुलाला ते सहजपणे जमतं, एखाद्या मुलाला जमत नाही आणि त्याची कारणं पण वेगळी असतात, न्यूरोलॉजिकल असतात. बऱ्याच मुलांना हं, हं. अप्रॅक्सी ऑफ स्पीच हा प्रकार एक्झॅक्ट. असतो, हो. ज्याच्यात त्या मुलासाठी कम्युनिकेट करणं व्हर्बली इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी एफर्टफुल. तर तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्या मुलाला बोलायला पाहिजे किंवा माझं मूल ह्या एजपर्यंत हे हे करायला पाहिजे कारण आता 2 वर्षात शाळा सुरू होणार आहे, किंवा शाळा हे डिमांड करते की ऍडमिशनसाठी तुमचं मूल बोलत असेल तरच त्याला हं, हं. ऍडमिशन देऊ. हं, हं. तुम्ही शाळेचं प्रेशर हे थेरपिस्टवर टाकू शकत नाही, कारण इट इज ह्युमनली इम्पॉसिबल इफ द चाइल्ड्स न्यूरोलॉजी इज नॉट सेट फॉर दॅट. तर येस. जगातलं कोणताही थेरपिस्ट हे करू शकणार नाही. आणि ह्याच्यात कोणालाही वाईट वाटून घ्यायची गरजच नाही. अँड लेट्स गेट आउट ऑफ दॅट ब्लेम की थेरपिस्ट इज नॉट वर्कड ऑर फॉर अस, की आई वडील कामच करत नाही, नुसते बसलेले असतात. लेट्स गेट आउट ऑफ दॅट फेज आणि ऍक्च्युली प्रॅक्टिकली थिंक ऑफ आपल्याला नक्की काय करता येईल. सो बरोबर. एएसी, जेस्चर, स्पीच, व्हॉट एव्हर, टाईम टाईम कारण काहीही पिक्चर्स जे जे एक्झॅक्टली, कारण द होल पॉइंट इज द पॉवर ऑफ गिव्हिंग दॅट चाइल्ड अ व्हॉइस. आणि आय हॅव सीन ब्युटिफुल एक्झाम्पल्स जिकडे अक्षरशः मी एक 8 वर्षाच्या मुलीबरोबर काम करायचे. अँड शी केम टू मी विथ सच हाय सेन्सरी नीड्स की पहिला 1 महिना, ट्वाइस अ वीक शी वुड कम, आठवड्यातनं 2 दिवस. हं, हं. 1 महिना तर मी तिला खिडकीवरनं खाली उतरवण्यातच घालवलाय, फक्त सेन्सरी, नथिंग. आणि पेरेंट्सना प्रश्न पडायचा की तू तर स्पीच थेरपिस्ट आहे तर तू हे का करते, म्हणलं एक्झॅक्टली. दॅट इज द पॉइंट. मी स्पीच थेरपिस्ट आहे, पण जर का मी हे रेग्युलेशनवर आणलं नाही तोवर मी तुमच्या मुलीला कम्युनिकेट करायला शिकवू शकत नाही. सो वी स्टार्टेड ऑफ विथ ओपीटी. हं, हं. डिड नॉट वर्क. ती खूप ओव्हरवेल्म व्हायला लागली. प्रॉम्प्ट ऑब्व्हियसली डिड नॉट, बिकॉज शी वॉज नॉट कम्फर्टेबल विथ लेटिंग एनीबडी टच हर फेस. हं, हं. आता विथ द सेन्सरी नीड्स आर सच, तर मी किती त्या मुलीला ढकलणार. अँड हो. देन वी यूज्ड आवाज. हां, आणि हां. ज्या दिवशी द फर्स्ट टाइम शी ऍक्च्युली कम्युनिकेटेड व्हॉट शी वॉन्टेड, शी हॅड टीअर्स. ओह माय! She दॅट्स looked अमेझिंग. at me, she had tears, and she's looking at her mother. ओह वॉव! But then the mother is, पण ही बोलत नाहीये. आणि माझं असं झालं, देवा मी काय करू आता. दॅट इज वेअर तो एक माइंड ब्लॉक असतो ना की म्हणजे माझं मूल हे टिपिकलीच डेव्हलप झालं पाहिजे.
मुळात म्हणजे हा टिपिकल एटिपिकलचा प्रश्नच नाही. आपण सगळे न्यूरो डायव्हर्जंट आहोत. डायव्हर्जंट हो. म्हणजे काय? व्हेरायटी. वी आर ऑल डिफरंट ॲट आवर ओन डिफरंट लेवल्स अँड वी ऑल हॅव टू रिस्पेक्ट दॅट. तर माझं म्हणणं नेहमी पेरेंट्सना हेच असतं की डोंट टेक अवे दॅट पॉवर ऑफ व्हॉइस फ्रॉम दॅट चाइल्ड. म्हणजे ते असणं गरजेचंच आहे आणि मूव्ह बियॉन्ड दॅट चेकलिस्ट माइलस्टोन. कारण हो. त्यामुळे काय होतं की आपण तो रेग्युलेशनचा एक फाउंडेशन बेस क्रिएट केला नाही. अशा केसेसमध्ये तर 100% रिग्रेशन्स येतात कारण दॅट द चाइल्ड इज नॉट एबल टू डील विथ चेंजेस. या. वेकेशन झाले, समथिंग हॅपन्स. एक्झाम झाले, समथिंग गोज रॉंग. चाइल्ड फॉल सिक, रिग्रेशन हॅपन्स. सो हे आपल्याला कसं अवॉइड करता येईल वेन वी क्रिएट दॅट सेफ्टी नेट फॉर द चाइल्ड. आणि कलेक्टिव्हली आय थिंक ॲज अ फॅमिली सुद्धा ह्यामुळे अँझायटी रिड्यूस होते सगळ्यांचीच. कारण आपले माइलस्टोन्सच डिफरंट आहेत, आपले गोल्सच बदलतात. आणि हे आय थिंक नॉट जस्ट इंडियन फॅमिलीज पण एकंदर स्कूल्स म्हणा, दुसरे प्रोफेशनल्स म्हणा, टीचर्स, रिलेटिव्स, ह्या सगळ्यांना कुठेतरी बदलण्याची खूप खूप जास्त गरज आहे. आणि हो. बऱ्याचदा मी आय स्पोक टू वन, आय मीन आय डोंट वॉन्ट टू नेम, बट आय स्पोक टू वन ऑफ द पीपल आय नो. माझ्यापेक्षा सिनियर आहेत त्या बऱ्याच. तर त्यांचं असं म्हणणं होतं मला, की "तू वेस्टर्न अप्रोचेस खूप फॉलो करतेय." तर माझं म्हणणं असं आहे, की हो, वेस्टर्न अप्रोचेस मी फॉलो करणार, कारण मला ते रिझनिंग देतंय आणि ते जेव्हा मी प्रॅक्टिस करून चेंज बघतीये, तर मी का नको फॉलो फॉलो करायला? गिव्ह मी वन गुड रिझन. तो काळच बदललेला आहे. म्हणजे आपण बघितले की इंडियन वे ऑफ पेरेंटिंगमध्ये आपण सुद्धा ॲज अडल्ट्स किती लेव्हलवर कुठे-कुठे ट्रॉमटाईज झालेलो आहे. हो. म्हणजे हो. इफ वी ओपन द कॅन ऑफ वर्म्स, मग तर या. झालंच. आणि आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह नाही होतोय. जिकडे बाउंडरीज अजूनही आहेत आपल्या मुलांसाठी. व्हॉट इज नो इज नो. या. So whatever you want to do, you want to cry, you cry. But at one point, the child will understand की okay, this is how it works. आणि त्याला वेळ द्यावा लागतो. And it is the hardest thing to watch your child cry. So या. uh, it's difficult. But then हे हळूहळू होतं. आय थिंक ॲज पेरेंट्स आपण सुद्धा स्ट्रॉंग होतो. आणि आपण स्वतःमध्ये तो चेंज आणला की आपोआप मुलांमध्ये चेंज बदल होतोच होतो. देर इज नो सेकंड थॉट अबाउट दॅट. कारण दे आर ऑब्झर्विंग अस ना. दे आर एक्झॅक्टली. वॉचिंग. दे आर वॉचिंग एव्हरीथिंग. इवन आवर चिल्ड्रन ऑन द स्पेक्ट्रम. आपल्याला ट्रू. वाटत असेल की त्याला काही माहित नाही, एरियनला काही नाही. एरियन बघतोय, मी सगळं काय करते एरियन बघतोय. आपली मुलं आपल्याला बघत असतात, ट्रू. सारखं बघत असतात. ट्रू. त्यामुळे दे आर लर्निंग, दे आर टेकिंग एव्हरीथिंग फ्रॉम अस. सो इट्स सो इम्पॉर्टंट. बट दॅट स्टोरी इज ब्युटिफुल. आय थिंक तू इंस्टाग्रामवर बहुतेक शेअर केलेलं, आय आय रेड डिड. अबाउट आय डिड. such a आय डिड. story, but that's what, so as parents, instead of appreciating that the child was able to communicate, they were focusing on the speech, तर तिकडे आपल्याला थोडंसं चेंज करून we have to look at the alternatives, instead of being stuck की नाही स्पीचच पाहिजे. कारण यू आर राईट, एरियनला अप्रेक्सियाचं डायग्नोसिस नाहीये, पण मला असं वाटतंय की त्याला अप्रेक्सिया असू शकतो. कारण आता पण जेव्हा कधी मी जर काही म्हणायला हे करते, तर त्याला तो प्रयत्न बिचारा खूप करतो, पण ना तो आवाजच येत नाही. लाईक बरोबर. अँड आय डोंट वॉन्ट टू स्ट्रेस हिम. तर ठीक आहे, नाही तर नाही, इट्स ओके, एसी इज डे. पण मला म्हणजे फॉर्मल अप्रेक्सियाचं डायग्नोसिस नाहीये आमच्याकडे. पण आय स्टील सस्पेक्ट की त्याला अप्रेक्सिया, म्हणजे 99% असावा. त्याला अप्रेक्सिया असू शकतो म्हणून. बरोबर, बरोबर. आणि आपल्या म्हणजे नॉर्मली रियालिटी इज सच की आपण स्कूल्समध्ये सुद्धा म्हणजे इतक्या गोष्टी, इतके मार्क सेंट्रिक थिंकिंग आहे ना आपल्या सगळ्यांची, की दिस होल आयडिया ऑफ कंपॅरिझन, हो. बिईंग नॉर्मल, नॉर्मल कधी होणार? जोवर आपण हे प्रश्न विचारणं बंद करत नाही, हो. तोवर आपण ऑटिझम फ्रेंडली वर्ल्ड क्रिएटच करू शकत नाही. कारण नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याच मनात येतात. आय थिंक वी हॅव टू बी इन कॉन्स्टंट डायलॉग विथ आवर ओन सेल्फ. रिफ्लेक्शन खूप या. गरजेचं आहे. अ, बरोबर. आणि इट इज ऑल अबाउट आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही कितीही ऑटिझम अवेअरनेस करा, काही फरक पडणार नाही. वर्षाचा 1 महिना सगळे पोस्ट करत सुटतात. हो. पण आपल्याला ते किती पटतंय किंवा
आपण जेव्हा याबद्दल विचार करतो, आपल्याला रात्री झोप लागते का? आपल्याला वाटतं का की नाही काहीतरी बदल झालाच पाहिजे? आणि हाऊ मच डू वी स्ट्राईव्ह फॉर इट कलेक्टिव्हली? आय थिंक हे हळूहळू पेरेंट्समध्ये ती फिलिंग येते वन्स दे मूव्ह आउट ऑफ द ग्रीफ येस. फेज, आणि मग त्यांना ते असं वाटतं की ओके, आता काहीतरी केलं पाहिजे, आपण आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे, विच ब्युटिफुली यू आर डुईंग नाव. आणि थँक्यू. आय अप्रिशिएट दॅट सो मच. आणि यू बीन अन इन्स्पिरेशन. म्हणजे जेव्हा मी सुद्धा तुमचा इंस्टाग्रामचा युअर प्रोफाईल अँड एव्हरीथिंग जेव्हा मी बघितलं ना, आय वॉज लाईक वाव. म्हणजे मला नेहमी मला आठवतंय मी जेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट केलेली, आय थिंक फ्यू इयर्स, थर्ड और फोर्थ इयर ऑफ माय प्रॅक्टिस, I met a 15-year-old boy who had autism. आणि आम्ही बरंच काय काय करायचा प्रयत्न केलेला, आणि बोलता बोलता त्याची आई मला हे बोलून गेली की आय नो ऑटिझम मोर दॅन यू. आणि दॅट हिट मी अँड आय वॉज लाईक ॲक्च्युली शी मेक्स सेन्स. या या. आम्ही ॲज स्टुडंट्स, ॲज प्रोफेशनल्स, जे कॉलेजमध्ये ॲज अ पार्ट ऑफ आर डिग्री, मास्टर्स, बरोबर. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही शिकतो, दॅट इज ॲब्सल्युटली नथिंग, नक्की. नथिंग वेन कम्पेअर्ड टू ॲक्च्युली seeing what a parent is dealing with or what the child is going through. हे या पुस्तकं वाचून बोलणं खूप सोपं असतं, बट वेन वी आर ॲक्च्युली वर्किंग विथ किड्स, या. वर्किंग विथ द पेरेंट्स आणि त्यांना समजून घेतो, ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि ना इकडे ऍक्च्युली खूप म्हणजे असा ट्रेंड आहे की पेरेंट्स आर वर्कड अप. ते तुमच्याशी गोड बोलण्याच्या माइंडसेटमध्ये नाही आहेत. सो हो. देर आर टाइम्स वेन पेरेंट्स विल स्नॅप या. की अरे काहीच होत नाहीये, असं का होतंय, आम्ही दुसरीकडे जाऊ का? आणि तिकडे बऱ्याच लोकांचा, इन्क्लुडिंग मी इनिशियली इन दोज अर्लियर डेज, की मी इतकी शिकून आलेली आहे, तो एक इगो ऍस्पेक्ट हर्ट व्हायचा की अरे असं कसं बोलले, हाऊ कॅन दे टॉक टू मी लाईक दिस. बट लाईफ हंबल्स अस अँड वी येस. हॅव टू अंडरस्टँड विच स्पेस आर दे कमिंग फ्रॉम. कारण ते खूप मोठं टेन्शन आहे त्यांच्या डोक्यात की आपला वेळ जातोय. बरोबर, So, बरोबर. आणि that is the only reason why parents are open to exploring everything, whether there is हो. a research on it, it is not done. पण एक कुठल्याही पालकाला हे वाटतं की हा आम्ही हे पण ट्राय केलं, हे पण ट्राय केलं, आणि फायनली दे कम ऑन टू ओके, इट इज ओनली अस हू हॅव टू वर्क. या बाकी या. जगातलं काहीही काम करणार नाहीये. सो बी इट. आणि म्हणून नाही, बरोबर. नाही, बोल बोल आकांक्षा. हा, सो दॅट्स व्हॉट, लाईक बी इट लाईक टॉनिक्स और वॉट एव्हर, नाही काही होत नाही. ते. गो टू होमिओपॅथी, आयुर्वेदा, आय डोंट नो, म्हणजे आता तो माझा डोमेन नाहीये म्हणून मी त्याबद्दल बोलणार नाही. हा हा. बट देन आय डोंट नो. आय रिअली डोंट नो इफ इट वर्क्स. आणि म्हणून मी नेहमी सांगते, वी आर अन एक्सपर्ट ऑन आवर चाइल्ड. दुसरं कोणी नाही. वी. ट्रू, ट्रू. आय एम अन एक्सपर्ट ऑन एरियन. दे आर अन एक्सपर्ट ऑन देअर चाइल्ड. दुसरं कोणाला एरियनला तसं मला माहितीये कोणालाच नाही. इवन माय हजबंड नाही, त्यालाही माहित नाहीये. ही इज देअर, ही इज अ बिग सपोर्ट, ही इज देअर, ही लव्ज एरियन, सगळं आहे. पण एक्सपर्ट कोण आहे एरियन? मी. कारण करेक्ट. माझ्या बरोबर तो सर्वात जास्ती वेळ घालवतो. मला ट्रू. त्याची स्ट्रेंथ, चॅलेंजेस, त्याचं म्हणजे सगळं हे मला माहितीये. माझ्यापेक्षा जास्ती एरियनला कोण म्हणजे कोणीच नाही माहित. आणि दॅट्स द एक्झॅक्टली. सेम थिंग विथ अदर पेरेंट्स एज वेल. आणि दॅट्स व्हॉट आय थिंक दे शुड टेक दिस अप ॲज अ गोल, की या. हा तुमचा गोल ठेवा की जगातलं कोणीही माझ्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त ओळखू शकणार नाही. आणि त्यासाठी ॲज अ पेरेंट काय करायला पाहिजे? तुम्ही वेळ काढा, बरं. तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा करा, तुम्ही शिका, व्हॉट एव्हर इज अवेलेबल फॉर यू ते या. तुम्ही करा. पण तुम्ही थेरपी किंवा लर्निंगला आउटसोर्स करू नका. ती खूप हो. खूप मोठी गोष्ट आहे. सो खूप येस. खूपच. हो हो हो. दिस हॅज बरोबर. बीन अमेझिंग. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं लर्निंग अबाउट युअर जर्नी. आणि ॲज इट इट हॅज बीन व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. आय नो इट हॅज बीन डिफिकल्ट. आणि मला हे नक्की माहिती आहे की जितके पेरेंट्स हे बघतील, त्यांना खरंच एक मोटिवेशन, खूप छोटा शब्द आहे, पण इट गिव्ज अ रे ऑफ होप. एक डिरेक्शन, प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे ही डिरेक्शन मिळेल. अँड आय एम सो ग्लॅड वी डिड दिस.
I am Thank you really so glad. much. Thank you for this opportunity. I know we were speaking about it for such a long time. आणि एका आपल्या दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हणजे आपण इंग्लिश लाईव्ह आता आय थिंक 2 महिने आधी आपण केलं आणि दॅट वॉज रिअली व्हेरी वेल रिसिव्ड. मला मला पण काही थोडे मेसेजेस मिळाले. पण टू कम ऑन दिस प्लॅटफॉर्म अँड डू इट इन मराठी, आय थिंक दिस इज समथिंग डिफरंट. कारण एवढी अवेअरनेस जेवढी इंग्लिशमध्ये जेवढा अवेअरनेस आहे, आय डोंट थिंक हिंदी किंवा मराठी किंवा नाही. बाकी लँग्वेजेस मध्ये एवढं अवेअरनेस म्हणजे ऍटलीस्ट सोशल मीडियावर तर मी पाहिलेलं नाहीये. जर बाकी बाहेर काही असेल तर दॅट्स गुड, पण आय रिअली थिंक दॅट सच काइंड ऑफ टॉक्स आर नीडेड नीडेड. फॉर द मराठी कम्युनिटी किंवा हिंदी कम्युनिटी किंवा बाकी ज्याही लँग्वेजेस आहेत. I think because they are also real families. They are these families who are dealing with the same things like us. So it is so important. And I really hope ki आपलं हे live बघून, if there are any parents out there, if they would like to connect, please go look at our pages, Akansha's page, my page. We have so much information over there. जाऊन ते सगळे इन्फॉर्मेशन हे करा. आणि अगेन सगळं एका वेळेला बघायला जाऊ नका, कारण दॅट कॅन बी ओव्हरवेल्मिंग एज वेल. टेक युअर बरोबर. टाइम. सगळं इन्फॉर्मेशन तिकडे कुठे काही जात नाहीये. टेक युअर टाइम, वेळ घ्या. एक रोज 1-2 पोस्ट जरी तुम्ही पाहिलं, त्याच्यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. दॅट इज द मेन थिंग. माझा पॉडकास्ट आहे ऑटिझम फॅमिली स्टोरी पॉडकास्ट. तर ऍपल पॉडकास्टवर आहे, स्पॉटीफायवर आहे. इंडियामधून माझे खूप मोठा ऑडियन्स आहे इंडियावरून. तर ऐका, त्याच्यात मी सगळं काही शेअर केलेलं आहे. दुसरे ऑटिझमच्या पॉडकास्ट, दुसऱ्या पेरेंट्सचे पॉडकास्ट ऐका ऐका ते सगळं जाऊन. रोज अगदी तुम्ही, आणि माझं पॉडकास्ट छोटस आहे, 5 किंवा 10 मिनिटं मॅक्सिमम. त्यामुळे तुझं स्वतःचं आकांक्षा, हो, तुझं पॉडकास्ट, हो. ह्या सगळ्या पॉडकास्टला ऐका. तुझं पॉडकास्ट आहे, माझं पॉडकास्ट आहे, अजून किती पेरेंट्सचं इथे पॉडकास्ट आहे, प्रोफेशनल्सचं पॉडकास्ट आहे. हे सगळीकडे जा. आज पेरेंट्स आर लकी की तुमच्या हाताखाली यू हॅव गॉट सो मेनी रिसोर्सेस ॲट युअर डिस्पोजल. माझ्या काळी ते नव्हतं. 15-17 वर्ष आधी हे सगळं नव्हतं. आता ऍडव्हान्टेज आहे तुमच्याकडे की तुम्हाला खूप रिसोर्सेस आहे. पीपल आर मोर अवेअर. Parents are more aware. More and more parents are coming out and talking about their journeys. There are so many professionals like yourself. They are sharing not only on the therapy side, but also, on the like therapy side, but as a parent as well. You're sharing on both sides, and I really love your series which you're doing, and, the insights you're sharing. So take advantage. Take advantage. There's lots out there to help you. So take advantage of that. And, just believe in yourself. Rose, take one day at a time. And I'm sure, your child will come a long way as well. मी माझ्या स्वतःच्या 18 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी हे करते. आज एरियन खूप खूप एरियननी प्रोग्रेस केलेले आहे, जे आम्हाला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं इमॅजिन 3 वर्षाला की तो हे 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 करू शकणार नाही. टेक दॅट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. you know they don't know your child at 3. एक्झॅक्टली. What did that doctor know my son? But they gave us such a big list. हे करणार नाही. आणि काही काही गोष्टी खरंच एरियनला नाही करता येणार, आणि दॅट इज ओके. आय एम नॉट एन एक्सपर्ट ऑन इन एव्हरीथिंग. सो इफ एरियन कॅनॉट लर्न, आय एम ओके विथ दॅट. I will be grateful rather to how far he has come and how much he has learned, करेक्ट. rather than only focusing on the deficits. So फोकस ऑन युअर चाइल्ड स्ट्रेंथ्स. जर तुम्ही फक्त चॅलेंजेस बघितला तर मग ऑटिझम, मग इट्स गोइंग टू बी रिअली हार्ड. कारण देन ऑल यू विल सी इज ओनली चॅलेंजेस. पण इट इज अ हार्ड जर्नी, बट इट्स व्हेरी मिनिंगफुल. युअर चाइल्ड हॅज बोथ. स्ट्रेंथ्स पण आहेत आणि चॅलेंजेस पण आहेत, तर दोन्ही बघा. फक्त एका बरोबर. ठिकाणावर प्रोग्राम म्हणजे फोकस करू नका. आणि टेक युअर टाइम. अँड आय एम शुअर I'm sure as parents, you will yourself see how much changes you will notice in yourself, once you start implementing these little things, what we discussed today. These were so important. कारण हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, unless you go to a therapist, किंवा हे कोणीही तुम्हाला सांगणार नाही. आज जे आपण so much information, I have shared from a parent perspective, you have shared both as a parent and as a professional. These are little things, but these are going to make the biggest difference, in the journey. So I really hope, parents take advantage of this. And I think we should do more sessions like this, येस. and I ऍब्सोल्युटली. and I hope more and more parents join these.
Hopefully next time, they come with their questions. So, we can answer like a question answer kind of a thing. But, Akansha, thank you मला बोलवण्याबद्दल ह्याच्यासाठी. And I'm so glad that Thanks finally, for we coming were able over. to do this. It's been great. नाही पण आपण नक्की Yeah. असे छोटे छोटे टॉपिक्स पिक करूया अँड इट डझंट हॅव टू बी व्हेरी बिग Yeah. अँड Just 20 minutes, लेट्स डू 30 इट. minutes, that's good enough. We can take like one topic each, like every month, maybe we can just focus on one topic and, talk about it. And then, there are so many things to talk about. Even if in a month we do one topic, I think still in 12 months we can cover so much,